रिअल इस्टेट सगळ्यात सुंदर गणित काय, तव्यावरची भाकरी असतो, भाकरी फिरवली नाही तर करपते. रिअल इस्टेटचं गणित असंच आहे. 13-14 सालापर्यंत लोक कर्ज काढून, बँकेचं कर्ज काढून फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. ओके. आणि रिअल इस्टेट हा व्यवसाय थेट कॉमन मॅनशी निगडीत आहे. त्यामुळं मी स्वतःचा व्यवसाय करायला ठरवलं. तेही ॲक्सिडेंटली स्वतःचा व्यवसाय चालू केला. आता या व्यवसायात सुद्धा आज साधारणतः 15 वर्ष मी माझा स्वतःचा व्यवसाय करतोय. अनेक स्थित्यंतर रिअल इस्टेटने बघितली आहेत, परंतु मागच्या 10-12 वर्षात जेवढी स्थित्यंतर रिअल इस्टेटने बघितली ही मागच्या 40 वर्षात तशी पाहिलेली नाही आहेत. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय काय बघावं लागतं फ्लॅट इन्व्हेस्टमेंट करायला? बऱ्याच गोष्टी बघायला लागतात. आणि दुर्दैवाने ना, माझा अनुभव असा आहे की ग्राहक हा या गोष्टी बघतच नाही. सगळ्यात मोठी साधारणतः लोकांची फसवणूक कुठे होते? प्लॉट्समध्ये. आज जर 50 लाखात कुठे फ्लॅट घ्यायचा असेल तर अवेलेबल आहे का? मिडल इन्कम माणसाला जो घर घेण्यासाठी आपण म्हणतो पर्याय उरला आहे का? म्हणजे सरकारची एक डेफिनेशन आहे अफोर्डेबल हाऊसिंग, म्हणजे काय? परवडणारं घर. बट त्या परवडणारं घर कमी किमतीत आहे, बट इज युअर लाईफ अफोर्डेबल? ग्राहकांमध्ये काय होतं, एक प्रकारे ना एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो. आता माझ्या बघण्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की फ्लॅट घेताना ही गोष्ट वेगळी आहे. आता फ्लॅट घेताना दुसरी गोष्ट काय बघत नाही आपण, मला एखादं लोकेशन आवडलं आहे, मला एखादं प्रोजेक्ट आवडले, मला फ्लॅटही आवडला आहे, मला किमतीतही परवडतो आहे. हे सगळं करताना मी एक बेसिक गोष्ट करत नाही. हाय गाईज, टेबल टॉकच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रिअल इस्टेट जवळून पाहणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत केदार वांसपे सर, ज्यांनी रिअल इस्टेट खूप जवळून पाहिलं आहे आणि खूप वर्ष त्यामध्ये काम केलं आहे. सो रिअल इस्टेटबद्दलच्या खूप इन्साइट्स आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण या पॉडकास्टमधून समजून घेऊया. सो वेलकम सर. थँक्यू. माझा फर्स्ट क्वेश्चन हाच आहे तुम्हाला की तुम्ही डेव्हलपर व्हायचं कसं ठरवलं? नाही, मी डेव्हलपर व्हायचं ठरवलं वगैरे अजिबात नाही. आय एम ॲक्सिडेंटल आंतरप्रुनर. ओके. मी माझे योगायोगाने माझे आजोबा 1932 सालचे सिव्हिल इंजिनियर, पण त्यांनी आयुष्यभर इरिगेशनला नोकरी केली, आधी ब्रिटिशांकडे मग भारत सरकार. अच्छा. माझे आई वडील दोघे डॉक्टर, वडील जनरल सर्जन, आई गायनाकोलॉजिस्ट. मी वाढलो कोपरगावच्या सारख्या गावामध्ये, तिथे जन्म झाला, तिथेच वाढलो. बिल्डर होणं नाही, इंजिनियर होणंही माझं स्वप्न नव्हतं, परंतु दुर्दैवाने अभ्यास हा अत्यंत कॅज्युअल घेतल्यामुळे काय मेडिकलला काय ॲडमिशन मिळाली नाही. आणि वडिलांचं पेमेंट सीट घेऊन मुलाला शिकवण्यामध्ये वडिलांना थोडा इंटरेस्ट नव्हता. कारण प्रत्येक घरात असं असतं ना की दोघं डॉक्टर आहेत तर आमचा मुलगा पण डॉक्टर. वडिलांची क्लिअर फिलॉसॉफी होती, मी जीव वाचवायचा प्रयत्न करतो, माझ्या मुलांनी पैसे भरून डॉक्टर व्हायचं काय, आणि केवळ माझ्या स्टेटससाठी डॉक्टर व्हायचं, आणि नंतर योग्य प्रॅक्टिस न करता येण्यापेक्षा त्यांनी डॉक्टर होऊ नये. म्हणून त्यावेळी आमचं स्वतःचं हॉस्पिटल असून सगळं असूनही त्यांनी मला काही डॉक्टर व्हायला प्रोत्साहन दिलं नाही. तुला मार्क पडले असते, तू ऑटोमॅटिकली झाला असतं, गोष्ट वेगळी. पडले नाहीत म्हटलं, आता तो काही त्या मार्गाला जाऊ नको. मी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला गेलो. कसं आहे, मी आय एम बॉर्न विथ अ गोल्डन स्पून. मी आयुष्यामध्ये विनाकारण असं, जसं प्रत्येकाची एक बायोग्राफी असते, मी खूप हलाखीत वाढलो, मी खूप कष्टात वाढलो. तसं नाही. मी जे काय हलाखी आणि कष्टाने वाढलो ते फक्त माझ्या चुकांमुळेच, आई वडिलांच्या नाही. कारण आई वडिलांनी त्यांना शक्यतो सगळा कम्फर्ट मला दिलेला आहे. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झालेला नाही. माझा जन्म मिडल इन्कम परंतु रिच क्लास कुटुंबात झालेला आहे. कारण माझ्या वडिलांची फिलॉसॉफी होती, मध्यमवर्गीय हा शब्द त्यांना आवडायचा नाही. ते म्हणायचे आपण सुशिक्षित आहोत ना, तर आपण मिडल इन्कम आहोत. बरोबर. प्रत्येक सुशिक्षित माणूस हा उच्चवर्गीयच असतो. ओके. मिडल इन्कम, हायर इन्कम या दोनच कॅटेगरी आहेत. मध्यम वर्ग आपला नाही. आपला वर्ग हा शिक्षणाने चांगला असल्यामुळे आपण सगळे शिक्षित लोक भले कमाई त्यांची मध्यम असली तर ते उच्चवर्गीयच आहेत. बॉर्न इन रिच क्लास बट मिडल इन्कम. सो आय वॉज बॉर्न इन रिच क्लास बट मिडल इन्कम. ओके. अभ्यासात दुर्लक्ष झाल्यामुळे काय दुर्दैवाने ना डॉक्टर होऊ शकलो ना उत्तम इंजिनियर. परंतु नंतर ॲक्च्युली मी आलो या व्यवसायामध्ये ॲक्सिडेंटली. माझा मावस भाऊ या व्यवसायात होता, त्याच्यासोबत काम करायचं म्हणून मी या व्यवसायात आलो आणि मग या व्यवसायात नोकरी केली. सोबत साधारणतः 9-10 वर्ष मी नोकरी केली. त्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. कारण एकदा सगळ्या व्यवसायाचा अनुभव घेतला तर मला एक कळलं
या व्यवसायामध्ये या व्यवसायाचं नॉलेज खूप कमी लागतं. हां. म्हणजे तुम्हाला सॉफ्टवेअर कंपनी काढायची असेल तर तुम्हाला बेसिक ते नॉलेज गरजेचं आहे. परंतु तुम्हाला एखादी फिनान्स कंपनी काढायची तर तुम्हाला ते बेसिक नॉलेज गरजेचं आहे. माझ्या व्यवसायामध्ये माझा मूळ 90% आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. परंतु या व्यवसायात किती सिव्हिल इंजिनियर्स बिल्डर आहेत? कदाचित 10%च्या आसपास असतील. या व्यवसायाचं गणित खूप वेगळं आहे. या व्यवसायाला लागते चिकाटी. हं. अनुभव तुमच्याकडे असेल तर अनुभव लागतो, चिकाटी लागते आणि दुसरं तुम्हाला पैशाचं गणित सांभाळता आलं पाहिजे आणि व्हिजन पाहिजे. ओके. कारण आम्ही डे टू डे कॉमन मॅनशी निगडीत हा व्यवसाय आहे. सोनार आणि रिअल इस्टेट हा व्यवसाय थेट कॉमन मॅनशी निगडीत आहे. त्यामुळं मी स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं. तेही ॲक्सिडेंटली स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि अजूनही आता स्वतःचा व्यवसाय करतो आहे. आता या व्यवसायातसुद्धा आज साधारणतः 15 वर्ष मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो आहे. अनेक स्थित्यंतरं रिअल इस्टेटने बघितली आहेत. परंतु मागच्या 10-12 वर्षात जेवढी स्थित्यंतर रिअल इस्टेटने बघितली ही मागच्या 40 वर्षात तशी पाहिलेली नाही आहेत. एकतर सगळ्यात मोठं स्थित्यंतर रिअल इस्टेटमध्ये झालं ते म्हणजे रेरा कायदा. ओके. रेरा कायद्याने आमूलाग्र बदल केला आहे. पूर्वी रेरा जेव्हा नव्हतं तेव्हा हा प्रोजेक्ट अप्रूव्ड आहे का, या प्रोजेक्टच्या लिगॅलिटीज काय, ह्या प्रोजेक्टमध्ये आलेला पैसा याच कामासाठी वापरला जाणार आहे का, का बिल्डर आलेला पैसा दुसऱ्या प्रोजेक्टला वापरतो आहे का, तो त्याच्या गाड्या घेण्याकरता वापरतो आहे का, स्वतःच्या घराकरता वापरतो आहे, हे सांभाळायचं हे बघण्याचं कुठलं गणित नव्हतं. रेरा कायदा आल्यानंतर एक साचेबद्ध व्यवसाय झाला हा. याच्यामध्ये प्रचंड लिमिटेशन्स आले, स्ट्रीमलाईन झाला व्यवसाय आणि बऱ्याच प्रमाणामध्ये फ्लाय बाय नाईट ऑपरेटर्स जे होते ना ते या व्यवसायातनं नाहीसे झाले. कारण आता या व्यवसायाला एक शिस्त आली. शिस्त म्हणजे काय की आता तुम्ही एखाद्या ठिकाणी घर घेतलं, त्या घराला 100 रुपये तुम्ही दिलेत, तर 100 रुपयातले 70 रुपये हे मला रेराच्या कन्स्ट्रक्शन अकाउंटलाच कंपल्सरी टाकायला लागतात. बरोबर. उरलेल्या 30% पैशाचं मला स्वातंत्र्य आहे वापरण्याचं. याचा फायदा काय की उद्या दुर्दैवाने एखादा प्रोजेक्ट स्टॉल झाला, अपूर्ण राहिला, काही प्रॉब्लेम झाले तर सरकार त्या रेरा अकाउंटमधले पैसे वापरून थर्ड पार्टी अपॉइंट करून तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून कंप्लिशन करू शकेल. बरोबर. म्हणजे यात ग्राहकाचं नुकसान होण्याचं प्रमाण खूप कमी झालं. हा एक रेरा कायद्यानंतर आलेला खूप मोठा बदल आहे आणि यासाठी सरकारला धन्यवाद द्यायलाच हवेत. आता याची दुसरी बाजू काय, रेरा कायदा आल्यानंतर या कायद्यामध्ये कॉर्पोरेट्सची एंट्री झाली. हां. तुम्ही बघितलं तर रेरा कायदा येण्यापूर्वी टाटा, महिंद्रा, गोदरेज ही लोकं या व्यवसायात सक्सेसफुल नव्हती. रेरा कायदा आल्यानंतर या लोकांचं आता प्रमाण जास्त. वाढायला लागलं. कसं आहे, समुद्राचा नियम आहे, मोठा मासा हा छोट्या माशाला खातो. तसं ही लोकं जी आहेत ना आता लार्ज स्केल प्रोजेक्ट्स जे आहेत, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स, या लोकांकडचा कॅश फ्लो, या लोकांकडचे कॅश रिझोर्स, यांची कॅपिटल किंवा लोन रेज करण्याची जी कपॅसिटी आहे, फायनान्स रेज करण्याची ही कपॅसिटी ॲट अ लेसर रेट ही इतकी मोठी आहे. पण याच्यापूर्वी बिल्डर हा इंडिपेंडंट एक वैयक्तिक बिल्डर होता. हा व्यवसाय हा असाच निगडीत होता की रिडेव्हलपमेंट करणारे किंवा बिल्डर, एक बिल्डर हा एक माणूस होता. ती एंटिटी कॉर्पोरेट एंटिटी नव्हती. आता या व्यवसायामध्ये कॉर्पोरेट्स आल्यानंतर खरी दुसरी कॉम्पिटिशन निर्माण झाली. जो माणूस वैयक्तिक बिल्डर होता ना त्यालासुद्धा काट टाकायची वेळ आली की माझी कॉम्पिटिशन आता कोणाशी आहे, ही अतिशय टफ लोकांशी आहे. म्हणजे लिएंडर पेसला एकदम फेडरर कॉम्पिटिशनला आला. त्याचे स्किल सेट, त्यांची कपॅसिटी ही प्रचंड आहे. मग आता काय झालं आहे, या सगळ्या खेळामध्ये मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत व्हॉल्यूमने, टाउनशिप्स किंवा काय, ही करणारी एक वेगळी एंटिटी झाली आणि स्मॉल स्केल प्रोजेक्ट्स करणारे, रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट करणारे, हा एक वेगळा प्रकार तयार व्हायला लागला. जसा तो श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब असा भेद आहे, तसा आता बांधकाम व्यवसायातसुद्धा हा एक कष्टकरी बांधकाम व्यावसायिक, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत बांधकाम व्यावसायिक असे 3 टप्पे यात सुद्धा यायला तयार झालेत. त्यामुळं आता खूप मेजर चेंजेस रिअल इस्टेटमध्ये झालेत. ओके. तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा तुम्ही जॉईन वगैरे झालात रिअल इस्टेट काम करायला, त्यावेळेचं रिअल इस्टेट तुमच्या काळाचं आणि आत्ताचं रिअल इस्टेट यामध्ये काय
डिफरन्स आहे? रिस्क रिवॉर्ड रेशो. मी नोकरी त्या काळातलं रिअल इस्टेट होतं ना, ते खूप सोपं गणित होतं. 1 रुपयाची जमीन, 1 रुपयाची कन्स्ट्रक्शन कॉस्ट, 1 रुपया प्रॉफिट, या गणिताने काम केलं जायचं ओके. नॉर्मली. त्या काळात कसं होतं की जमीन हा प्रकार ना सगळ्यात म्हणजे जसं आपण म्हणतो शेतीच्या भाषेमध्ये सुपीक जमीन खूप कमी असते, तसं रिअल इस्टेटमधली सुपीक जमीन म्हणजे डेव्हलपेबल लँड ही खूप कमी आहे. कारण तिथे ऑलरेडी रस्ते आहेत, पाणी आहे, सुविधा आहेत. अशा भागातल्या जमिनी खूप कमी आहेत. त्याला रेसिडेन्शियल झोन, डेव्हलप रेसिडेन्शियल म्हणतो. हा खूप स्कार्स आहे, दुर्मिळ आहे. त्यामुळं काय झालं की एवढ्या कमी जमिनीचं असलं आणि डिमांड खूप होती आणि व्हॉल्यूम त्या सप्लाय खूप कमी होता. त्यामुळं साधारणतः प्रोजेक्ट लॉन्च केलं तर कंप्लिशनला त्याची किंमत तिप्पट झालेली असायची. हे 2013 सालापर्यंत चाललं. ओके. 2013 सालापर्यंत हेच गणित चाललं. 13 नंतर मात्र 14चं सरकार आलं वेगळं, आणि 14च्या सरकारानंतर का कुणास ठाऊक अजूनही पुण्यामध्ये सारख्या शहरामध्ये किंवा इन जनरल महाराष्ट्रामध्ये आपण 2013च्या सुद्धा सेलिंग रेटला पोहोचलेलो नाही आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरात 2013 साली मी स्वतः माझं प्रोजेक्ट कंप्लिशनला 7,000 रुपयाला बावधनमध्ये विकलं. ओके. पर स्क्वेअर फूट. आज बावधनमध्ये 13 नंतर आज बावधनमध्ये रेट किती चालला आहे? साधारणतः 9 ते 9,500 रुपये स्क्वेअर फूट. 13 ते 26 13 वर्षामध्ये फ्लॅटचे भाव किती वाढले? 2 ते 2,500 रुपये स्क्वेअर फूट आहे. म्हणजे महागाईचा जो दर आहे, इन्फ्लेशनरी सुद्धा रिकवर झालेलं नाही, इन्क्रीज झालेलं नाही. आता थोड्याफार प्रमाणामध्ये ही सगळीकडे हीच परिस्थिती आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये सुद्धा 2013 साली साधारणतः 14-15 हजार रुपये स्क्वेअर फूट, 13,000 रुपये स्क्वेअर फूट रेट चालला होता. आज कितीला तो गेला आहे? साधारणतः 16 ते 17,000 रुपये स्क्वेअर फूट. म्हणजे 2013 ते 26 13 वर्षाच्या कालावधीमध्ये भाव किती वाढले का? नाही. ते वाढायला हवे होते निदान एक 5 पट तरी 10 वर्षात. ते वाढले 13 सालापर्यंत पटीत. म्हणजे तुम्ही 2007-8 साली हडपसरला एखादं प्रोजेक्ट लॉन्च केलं 1,000 रुपये स्क्वेअर फुटाने, 1,100 रुपये स्क्वेअर फुटाने, आणि तुम्ही 13 सालापर्यंत हडपसरचा भाव झाला होता साधारणतः 7,000 रुपये स्क्वेअर फूट 5 ते 6 वर्षातच. तिथून पुढे त्या भागात आज भाव किती चालला आहे? साधारणतः 10 ते 11,000 रुपये स्क्वेअर फूट. सो या मागच्या 13 वर्षामध्ये सरकारी नियमातले बदल म्हणा, सरकारने FSI नावाचा जो प्रकार आहे, एखाद्या जागेवरची किती बांधकाम आपण करू शकतो त्याचं लिमिट वाढवलं म्हणा, या सगळ्या प्रकारामुळं जमिनीचे भाव एक्सपोनेन्शियली वाढायचे थांबले 100%. परंतु त्याचा दुसरी बाजू काय, तर त्याचा मध्यवर्ती शहरावरचा भार वाढायला लागला. बरोबर. हा सगळ्यात मोठा बदल झाला आहे. मी नोकरी करत असताना, मी व्यवसाय करत असताना आणि आज आता फ्लॅटचे भाव आपण जे म्हणतो की पूर्वी दुपटीने वाढायचे. पूर्वी कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करायचे फ्लॅटमध्ये. 13-14 सालापर्यंत लोक कर्ज काढून, बँकेचं कर्ज काढून फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. आता बँकेचं कर्ज काढून फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा मूर्खपणा आहे. इन्व्हेस्टमेंट कुठे करतो आपण? थोडक्यात माझ्याकडे 100 रुपये, मी म्युच्युअल फंडला पैसे टाकले, मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकले, मी FD केली. मी कर्ज काढून FD करतो का? नाही. मी कर्ज काढून म्युच्युअल फंडात पैसे टाकेन का? नाही. इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या घरातल्या खेळत्या पैशातनं करतो. बरोबर. ती रिअल इस्टेटमध्ये करणं वेगळं. ही गुंतवणूक म्हणून, गुंतवणूक करताना कुठे फ्लॅट घ्यावा, कुठे प्लॉट घ्यावा हे गणित आहे, इमोशन्स नाही. ओके. स्वतःला राहण्यासाठी घर कुठे घ्यावं तर ते तुम्ही तुमच्या EMI मधनं घेणं आहे. अच्छा. म्हणजे बँकेचं कर्ज काढून एक इमर्जन्सी फंड स्वतःकडे ठेवून या EMI मध्ये स्वतःला राहण्यासाठी घर घ्या. चुकूनही इन्व्हेस्टमेंट हा जो शब्द आहे ती करण्याकरता म्हणून चुकूनही कर्ज काढून घर घेऊ नका. कारण तो तुम्हाला
परतावा घर कधीही देणार नाही. रिअलिस्टिकली म्युच्युअल फंड जसं सांगतात की तुम्हाला 24%, 30%, 35% रिटर्न्स एखाद्या वर्षी मिळतात. साधारणतः इन्फ्लेशनपेक्षा एक 3 ते 4% जास्त, म्हणजे 12 ते 13% रिटर्न्स मिळणं हे सफिशियंट इनफ आहे कुठल्याही इन्व्हेस्टमेंटवरती. ओके. रिअल इस्टेट हे आज त्याच्याकडे हे टूल म्हणून बघा. हम्म. फक्त फरक एवढा आहे, भारतीयांकरता गुंतवणुकीचे पर्याय किती आहेत? रिअल इस्टेट, सोनं, शेअर बाजार, म्युच्युअल फंड. मागच्या 3-3.5 वर्षातल्या साधारणतः जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बघितली आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी बघितलं तर सोन्याने 1,86,000 पण बघितलं, सोन्याने 1,40,000 पण बघितलं. म्हणजे सोन्याने नफाही बघितला, प्रचंड तोटाही बघितला. म्युच्युअल फंड किंवा तुमचे स्टॉक मार्केट मागच्या 2-2.5 वर्षामध्ये 0% रिटर्न दिलेत. रिअल इस्टेटचा हा बेनिफिट आहे की तुम्ही कुठे घेताय, कुणाकडे तुम्ही फ्लॅट किंवा प्लॉट घेताय, हे सेफ आहे की नाही हे बघणं आहे. म्हणजे इट मे नॉट बी 100% सेफ, कारण ते देणाऱ्यावर अवलंबून आहे, बट इट इज साऊंड इन्व्हेस्टमेंट. जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय काय बघावं लागतं फ्लॅट इन्व्हेस्टमेंट करायला? बऱ्याच गोष्टी बघायला लागतात आणि दुर्दैवाने ना माझा अनुभव असा आहे की ग्राहक हा या गोष्टी बघतच नाही. आता गंमत अशी आहे, आता फ्लॅट घेताना सगळ्यात महत्त्वाचं काय? लोकेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय? लोकेशन. राहण्याकरता फ्लॅट हवा आहे तुम्हाला, तर तो कुठे घ्यावा? जिथे सगळ्या सर्व्हिसेस आहेत. पाणी, लोकेशन, लाईट, रस्ते. थोडक्यात नाहीतर माणसाचा 2 ते 2.5 तास पुण्यासारख्या शहरात जर ट्रॅफिकमध्ये जाणार असेल तर त्यांनी संसार करायचा कसा, जगायचं आहे कसं? फक्त त्याने कष्टकरी माणसासारखं जगणं आम्हालासारखं काही उपयोगच नाही आहे. त्यामुळं फ्लॅट घेताना स्वतःला राहण्यासाठी हवा असेल तर या सोयी जिथे आहेत तिथे तो घेणं आहे. म्हणजे सरकारची एक डेफिनेशन आहे अफोर्डेबल हाऊसिंग, म्हणजे काय? परवडणारं घर. बट त्या परवडणारं घर कमी किमतीत आहे, बट इज युअर लाईफ अफोर्डेबल? तिथलं अफोर्डेबल लिव्हिंग आहे का? आपण घर, एखादं परवडणारं घर पुण्यापासून जिथे रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, बाकी गोष्टी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आपण 30-35 लाखात मिळालं, पुण्यापासून एक 40 किलोमीटर 35 किलोमीटर अंतरावरती, तर घेतो. परंतु तुम्हाला पोटा पाण्याकरता पुण्यात येणं आहे, मुलांना शिक्षणाकरता पुण्यात येणं आहे, तुम्हाला दवाखान्यासाठी पुण्यात येणं आहे, तुम्हाला कुठली बाकी खरेदी करायची तरी पुणे शहरात येणं आहे. मग ते शहरात येण्यासाठी तुम्हाला इझी ॲक्सेसिबिलिटी, इझी ट्रान्सपोर्टेशन आहे का? तर ते नाही. मग त्याला लागणारा तो घरटी 20-25 रुपये महिन्याचा खर्च आहे अतिरिक्त, तो EMIमध्ये टाकून मग जिथे 70-80 लाखात घर मिळतंय आणि इझी आहे सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावर, स्ट्रेस फ्री, तिथे का नाही घेऊ? बरोबर. म्हणजे परवडणारं घर स्वस्त असेल पण जगणं महाग होईल. परंतु काही ठिकाणी लोकेशन का मॅटर करतं माझं म्हणणं. एखाद्या राईट लोकेशनला सुंदर एखादी मीडियम स्केल बिल्डिंग तुमची असेल राहणारी तरी योग्य ठरते, पण एखाद्या रॉंग लोकेशनला सुंदर बिल्डिंग जरी बांधली ना तरी ती घातक ठरते राहण्याकरता. सो लोकेशन प्लेस मोस्ट इम्पॉर्टंट रोल. दुसरं बघणं आहे बिल्डरची क्रेडिबिलिटी. ओके. जाहिरातीतनं निर्माण झालेला ब्रँड वेगळा आणि त्याच्या कामातनं, त्याच्या कपॅसिटीतनं निर्माण झालेला ब्रँड वेगळा. पण आता काळ खूप बदलतो आहे. आता पूर्वीसारखा हा व्यवसाय राहिलेला नाही. या व्यवसायातली नवीन पिढी, या व्यवसायात येणारे कॉर्पोरेट्स, ही सगळी लोकं ना खूप क्वालिटी कॉन्शियस झाली आहेत. ओके. कारण इन्व्हेस्ट करणारे, घर घेणारी नवीन पिढीसुद्धा तेवढीच कॉन्शियस आहे. दे डिमांड क्वालिटी फ्रॉम यू. त्यामुळं आता क्वालिटी दिली नाही तर तुम्हाला योग्य तो परतावा, योग्य ते रिटर्न्स सोडा, तुमचे 100% विक्रीही होणार नाही. हे लोकांना रिअलाईज व्हायला लागलेलं आहे आणि हे ग्राहकांना सुद्धा. परंतु ग्राहकांमध्ये काय होतं, एक प्रकारे ना एक ओव्हर कॉन्फिडन्स येतो. आता माझ्या बघण्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की फ्लॅट घेताना ही गोष्ट वेगळी आहे. आता फ्लॅट घेताना दुसरी गोष्ट काय बघत नाही आपण, मला एखादं लोकेशन आवडलं आहे, मला एखादं प्रोजेक्ट आवडलं आहे, मला फ्लॅटही आवडलं आहे, मला किमतीतही परवडतो आहे. हे सगळं करताना मी एक बेसिक गोष्ट करत नाही, एक 5 रुपये खर्च करून वकिलाकडनं टायटल रिपोर्ट घेत नाही. ओके. किंवा त्या पुण्यामध्ये काय, महाराष्ट्रात काय, भारतात मी रेअरली होताना पाहिलं आहे
तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही ते डिसिजन फायनल करायला आल्यानंतर स्पेंड सम मनी आणि वकिलाकडनं त्याचा टायटल रिपोर्ट चेक करा, त्या प्रोजेक्टची माहिती घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी फुकट आहे, ते प्रोजेक्ट कंपल्सरीली रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे बघा. ओके. जे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड नाही तिथे चुकूनही गुंतवणूक करू नका. म्हणजे आत्ता वकिलाकडून व्हेरीफाय करणं प्रश्नच नाही. खूप गरजेचं. वकील आहेत, तुमच्या ओळखीतला आर्किटेक्ट असू शकतो. नुसतं एवढं नाही, हे सगळं सोडा. रेरामध्ये वेबसाईटवर तुम्हाला दिसले इमिजिएटली त्या प्रोजेक्टचं नाव टाका, तुम्हाला त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती रेरावर मिळेल. रेराच्या वेबसाईटला तिथे फ्लॅट किती विकले गेले, त्याचं काम किती झालं आहे, ओके. त्याच्या टायटलबद्दल सगळ्याबद्दल आता एका क्लिकवर आहे. आपण दिवसभर इंस्टाग्रामवर असतो आजकाल, आपण यूट्यूबवर असतो, फेसबुकवर असतो. त्यातले 5 मिनटं रेरा वेबसाईट ओपन करा घर घेताना, तुम्हाला त्या प्रोजेक्टची सगळी माहिती मिळेल. आणि माझा सल्ला आहे या प्लॅटफॉर्मवरनं, रेरा रजिस्ट्रेशन जर एखाद्या प्रोजेक्टचं नसेल तर तुम्ही फ्लॅट घेतल्यानंतर कृपया त्या फ्लॅट विकणाऱ्याला दोष देऊ नका. सरकारने पण सांगितले रेरा रजिस्ट्रेशन नसलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करू नका. बरेच लोक गुंतवणूक दुसरीकडे करतात, प्लॉट्समध्ये. हां. सगळ्यात मोठी साधारणतः लोकांची फसवणूक कुठे होते? प्लॉट्समध्ये. अनेक प्रकारचे प्लॉट्स विक्रीला येतात. रेसिडेन्शियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट. भारतामध्ये महाराष्ट्रात मुळात सगळ्या जमिनी शेत जमिनी आहेत. म्हणजे एव्हरी लँड टिल इट इज कन्वर्टेड इन टू सम अनादर यूज ही शेत जमीनच आहे. मग ती मी एन करतो, रहिवास करतो, मी ती एन करून औद्योगिक करतो, मी ती एन करून वाणिज्य म्हणजे कमर्शियल करतो. मूळ जमिनी शेती आहे. बरेच लोक काय करतात, हा जो करण्यातला खर्च आहे हे करण्याकरता सरकारचे नियम पाळून प्लॅनिंगचे मला 15% ॲमेनिटी स्पेस सोडायला लागते, 10% ओपन स्पेस सोडायला लागते, मला 10% माझ्या इंटरनल रोडमध्ये जातात अंतर्गत रस्त्यामध्ये. म्हणजे काय, मी जर एखादा प्लॉटेड लेआउट करायचं ठरवलं सर्व परवानग्या घेऊन तो रेसिडेन्शियल करून, तर माझं साधारणतः एकरी 50% जागा ही माझी वाया जाते. ओके. आणि मी विकायला मला फक्त 50% जागा मिळते. फ्लॅट बांधायला गेलो तर 10,000 स्क्वेअर फुटावरती 40,000 स्क्वेअर फूट बांधकाम होतं. प्लॉट विकायला गेलो तर 1 एकर प्लॉटवरती मला फक्त 24,000 ते 22,000 स्क्वेअर फूटच प्लॉट विकता येतो, बरोबर. नेट प्लॉट. मग बरेच लोक काय करतात, हा जो होणारा खर्च आहे हा वाचवण्याकरता लोकांना वेगळी प्रलोभन दाखवतात की त्या सगळी जमीन ही या सँक्शन्स अप्रुव्हल एन या मार्गाला जातच नाही. ते सरसकट फार्म हाऊस प्लॉट, 3 गुंठ्याचा फार्म हाऊस प्लॉट, 4 गुंठ्याचा फार्म हाऊस प्लॉट, 11 गुंठ्याचा फार्म हाऊस प्लॉट असे उद्योग करून कुठंतरी रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये काहीतरी मॅनेजमेंट करून तुमच्या नावाने खरेदीखत करून देतात. ते केल्यापर्यंत काही अडचण नाही आहे. ते केल्यानंतर तुम्ही यावेळी बंगला बांधायचा ठरवता, तिथे आपलं घर बांधायचं ठरवता, त्यावेळी सरकार परवानगी देतं का? नाही. ते अनधिकृतच असतं. बघायला काय लागतं, आता माझ्या मागे पाहण्यामध्ये जसं पुण्याचं एक उदाहरण देतो. PMRDA नावाची एक, जशी पुणे आहे तशी PMRDA प्लॅनिंग बॉडी आहे. ओके. तिने त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन डिक्लेअर केला होता आणि तो प्रपोज डेव्हलपमेंट प्लॅन होता. तो प्रपोज डेव्हलपमेंट प्लॅननुसार परवानग्या मिळायच्या का? नाही. त्यानुसार बऱ्याच लोकांनी काय चालू केलं की 10 एकर मुळशी, 10 एकर पौड, हडपसर, पुढे हडपसरच्या पुढे कुठेही प्रपोज्ड एन ए प्लॉट्स. हा एक नवीन प्रकार जन्माला आला, प्रपोज्ड एन ए प्लॉट्स. आता प्रपोज्ड एन ए प्लॉट्स म्हणजे काय, जसं सांगितलं असं मी त्या मुलीला प्रपोज केलंय, झालं. म्हणजे काय, मी तो एन ए होणार आहे की नाही मला माहिती नाही, मी तो करायलाही टाकलेला नाही, मी प्रपोज केलंय. या बरोबर तुम्ही फ्लॅट प्लॉट घ्या. लोकांनी तरीसुद्धा अशा ठिकाणी घेतलेले आहेत का? त्या प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशन प्लॉटिंगलाही कंपल्सरी आहे ना. तुम्हाला उद्या प्लॉटेड लेआउट करायचा असला तरी त्यालासुद्धा रेरा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सरकारने सोपं करून दिलं ना तुम्हाला. रेरा रजिस्ट्रेशन चेक करा. जसं तुम्ही म्हणाला तसं, आणि एका वेबसाईटवरच सगळं तुम्हाला माहिती. तुम्हाला एखादा प्रोजेक्ट मुळशीला फिरायला गेला, तुम्ही पवना डॅमकडे फिरायला गेलात, तुम्ही कामशेतला फिरायला गेलात, तुम्ही खेड शिवापूरकडे फिरायला गेलात,
त्या भागात तुम्हाला एखादं होर्डिंग दिसलं, प्रोजेक्ट आवडल्यानंतर साधी चौकशी करणे, हा रेरा रजिस्टर्ड आहे का? नाही म्हटलं की तिथे फुली मारणे. पहिला प्रश्न हाच असणार. दुसरा प्रश्न विचारायचाच नाही. हा प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड आहे का? उत्तर जर नाही आलं, प्रोसेसमध्ये आलं, तरी सुद्धा तिथे घ्यायचं नाही. देर इज नथिंग प्रपोज, देर इज नथिंग अंडर प्रोसेस. वी आर नॉट अलाउड टू सेल द अपार्टमेंट ऑर प्लॉट टिल वी गेट रेरा रजिस्ट्रेशन. ओके. कायद्याने. त्यामुळे पहिलं सोपं काय केलं सरकारने, ते नसेल तर घ्यायला जाऊ नका. कुठल्याही प्रपोज गोष्टीवर विश्वास ठेवू नका. या व्यवसायात जागेवर सुंदर दिसतं, म्हणजे छान डेव्हलप कसं आहे, जे इलिगल आहे ना ते डेव्हलप करणं खूप सोपं आहे, कारण त्याला खर्च कमी आहे. लीगल करायलाच खर्च इतका येतो, म्हणजे प्लॉटेड लेआउटमध्ये 40% तर माझा निघूनच जातो ना प्लॉटचा हिस्सा. बरोबर. एवढा खर्च माझा एकरी, मी जमीन घेतो 1 कोटी रुपये एकर, पण मला घरी पडते 2-1 कोटी रुपये एकर ना. घरात मला 2 कोटी रुपये एकर पडते. मग ज्या माणसाला क्विक मनी पाहिजे तो माणूस काय करतो, ती सगळी जमीन विकायला काढतो. तो प्लॅन करतच नाही, अप्रूव्हल घेतच नाही. हे बघणं ग्राहकाने खूप गरजेचं आहे. नवीन जनरेशन हे बघते बऱ्याच प्रमाणामध्ये, परंतु आजही काय होतं, विशेषतः मी हे IT प्रोफेशनल्सच्या बाबतीत बघितलं आहे, विच आर हायली एज्युकेटेड, ज्यांना एक वेबसाईटवरती जाऊन आवडलं म्हणून जाऊन फिरायला गेलो म्हणून डिस्पोजेबल इन्कम असतो. तो डिस्पोजेबल नावाचा प्रकार आहे पैशात, की डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, आय कॅन डिस्पोज ऑफ दॅट मनी. तो खरंच डिस्पोज ऑफ होतो, तो इन्व्हेस्ट नाही होत, त्याचे रिटर्न्स मिळत नाही. मग आपण काय करतो, इन जनरल फ्रॅटर्निटीला ब्लेम करतो की बिल्डरांकडनं फसवणूक, बिल्डरांकडनं हे प्रत्येकजण नाही करत. आज आता चांगले वाईट लोक मध्ये वाईट लोकांचं प्रमाण कमी हे भारतातल्या सगळ्या व्यवसायामध्ये. बिल्डर आहेत, बिल्डरांमध्ये 5% लोक फसवणूक करतात. राजकारण असो, मीडिया असो, स्पोर्ट्स असो, सगळ्या प्रकारामध्ये 5% लोक ही वृत्ती आहे फसवणाऱ्यांची. म्हणून तो फ्रॅटर्निटी तशी आहे का, अजिबात नाही. असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये, पुणे शहरात, मुंबई शहरामध्ये लोक घरं घेऊन आनंदाने राहिली पण नसती ना. बरोबर. आणि आज अपूर्ण प्रकल्पांचं प्रमाण किती आहे अडकलेल्या, 5%. सरकारच्या नुसारच किती, 5%. रेराच्या नुसार किती आहे, 5%. 5% इज ॲक्सेप्टेबल नॉर्म. ज्या 5%तले काही लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत, दे आर नॉट इलिगल, त्या अडचणी वेगळ्या आहेत. त्यामुळं काय की हा व्यवसायसुद्धा, जसं आम्ही म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा, एक बिल्डरकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. म्हणजे बिल्डर, भीती वाटते, लोक बोलतात ना की अरे बिल्डरकडे गेलो होतो, हे केलं होतं. सी, वी आर बिल्डर्स आर कॉमन बिझनेसमॅन. कदाचित तो ऑरा, त्यांचा तो व्यवसाय, याच्याबद्दलचा एक इम्प्रेशन तयार झालं खूप वेगळं असतं. परंतु अन्न, वस्त्र, निवारा यातली तिसरी मूलभूत गरज आम्ही पूर्ण करतो, आणि याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आता ती गरज उत्तम प्रकारे पूर्ण करायला हवी काय, त्यात माझाच आनंद आहे. ग्राहकाला, हे आपण म्हणतो ग्राहक देव आहे. ग्राहक देव आहे की नाही नंतरची गोष्ट आहे. मी एखादी गोष्ट क्रिएट केली, त्याचं मला तर प्राऊड वाटलं पाहिजे ना, अभिमान, की हे क्रिएशन माझं आहे, हे बघायलाही पाहिजे. तसं ग्राहकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे या व्यवसायामध्ये. त्या बघितल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. सर, आत्ताची पुणे रिअल इस्टेटची परिस्थिती काय आहे? पुणे रिअल इस्टेट ना, आज बघितलं तर पुणे रिअल इस्टेट एक संक्रमण काळात चाललं आहे. म्हणजे काय, तर जसं मुंबईचं उदाहरण घेतो मी तुम्हाला. मुंबई हा महाराष्ट्राचा, भारताचा आर्थिक ऑक्सिजन आहे. त्या शहरावरती एकेकाळी प्रचंड भार आला होता. इमेन्स पॉप्युलेशन, ट्रॅफिक एक्सप्लोजन, म्हणजे 1 किलोमीटरला 700 गाड्या आहेत मुंबईत. एवढं गाड्यांचं प्रमाण आहे. 54 ते 55 लाख गाड्या आहेत मुंबईत. त्या ट्रॅफिकवर किती बर्डन आला असेल. परंतु सरकारने मुंबईच्या बाबतीमध्ये जो क्रांतिकारी निर्णय घेतला, सरकार त्याला कोस्टल कॉरिडॉर म्हणतं, वेस्टर्न बेल्टला कोस्टल कॉरिडॉर. त्याचा नीट अभ्यास केला तर सरकारकडनं अजाणत्याने किंवा चांगली गोष्ट कशी घडली,
मुंबईला पण एक रिंग रोड तयार झाला आहे. मुंबईच्या पश्चिम बाजूला समुद्र आहे, पूर्वेला जमीन आहे. त्या समुद्रावरून वेस्टर्न बेल्टने आज मुंबईची जी आर्थिक हार्ट जे मुंबईचं ते मरीन ड्राईव्ह किंवा नरिमन पॉईंट या भागातनं तुम्ही वेस्टर्न बाजूने आज वर्सोवा, विरा भाईंदर, वसई, विरारपर्यंत 2031-32 सालापर्यंत वेस्टर्न कोस्टल कॉरिडॉर आज बेल्ट तयार करत आहे. आता गंमत अशी, तो एंड कुठे होतोय? कोइन्सिडेंटली तो एंड होतोय वसई विरारच्या पुढे, जिथून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे सुरू होतो. ज्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेने तुम्ही पुन्हा अटल सेतूपर्यंत JNPT पोहोचता. म्हणजे ऑटोमॅटिक मुंबईवरचा जो मध्य मुंबईवरचा, मुंबईच्या सबवरचा जो भार आहे ना, तो बंद होऊन आता तो मुंबईचं स्प्रेड झालं आहे. त्याचा फायदा काय होईल आता गुंतवणूकदारांसाठी किंवा घर घेणाऱ्यांसाठी? मी मीरा भाईंदरला राहून आज मी कल्याण डोंबिवलीत राहून मुंबईला कामाला येऊ शकणार आहे. मला मुंबईतच कंपल्सरीली राहण्याची गरज नाही. मी ईजमध्ये 1 तासामध्ये 1.25 तासामध्ये आज मी, आणि मुंबईचा बेनिफिट काय झाला? मेट्रो झाली, मोनोरेल झाली. दुसरं, मुंबईचा श्वास लोकल तितकी जगातली सर्वोत्तम आहे. लोकल मुंबईला ॲक्सेसिबल आहे. त्यामुळे मुंबईत मी ना अंबरनाथला राहिलो तरी मी मुंबईत आज CSTला कामाला जाऊ शकतो, पनवेलला राहिलो तरी जाऊ शकतो. मला मुंबईतच आज 5 कोटी 10 कोटीनी घर घ्यायची गरज आहे का? नाही. मुंबईसाठी ॲफोर्डेबल हाऊसिंग लोकांसाठी तर मुंबई ही ॲफोर्डेबल होते बिकॉज ऑफ कम्प्लीट विल पॉवर ऑफ गव्हर्नमेंट. मुंबई ॲफोर्डेबल होते. समहाऊ पुण्यावरती सरकारचं मुंबई इतकं प्रेम नाही. आता त्याला कारण काय ती माहिती नाही, परंतु पुण्याला ना दुर्दैवाने मुंबई काही कारणाने काय असे ना, ती या भारताचा आर्थिक श्वास असल्यामुळं ती सर्वोत्तम राहावी हा प्रयत्न प्रत्येकजण करतो. पुण्याच्या बाबतीत काय झालं आहे, पुणे तसं बघितलं तर राजकीयदृष्ट्या अनाथ आहे. म्हणजे काय तर पुण्याला आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर ताकदवान असलेला, राज्याचं नेतृत्व असलेलं नेतृत्व पुणे शहराला मिळालेलं नाही. त्यामुळे ह्या शहराचं ना, जसं एक व्हील पॉवर का म्हणतो मी, पिंपरी चिंचवडचं उदाहरण घ्या. पिंपरी चिंचवड हा पुण्याचाच औद्योगिक भाग होता. तो जन्माला आला तो. तिथं औद्योगिक रहिवास नगरी केली एका व्हील पॉवरने, अजित पवार यांच्या. एक माणसाने ठरवलं, त्याला ब्युरोक्रॅट्सने जर सपोर्ट दिला तर पिंपरी चिंचवडसारखं शहर घडलं ज्याची पुण्यावरची डिपेंडन्सी संपली. आज पिंपरी चिंचवडमध्ये ऑलमोस्ट सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये सुंदर रस्ते आहेत, सर्व्हिसेस सगळ्या आहेत. म्हणजे मी एखादा प्रोजेक्ट जर पिंपरी चिंचवडमध्ये करायचं ठरवलं तर मला त्या प्रकल्पापर्यंत जायला रस्ता आहे, तिथं ड्रेनेजच्या सर्व्हिसेस आहे, तिथे ॲक्सेसिबिलिटी आहे, ते ईज आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड वाढू शकतंय. तिथली ॲफोर्डेबिलिटी कमी राहू शकते. तिथे 15,000 16,000 17,000 हा रेट जाणार नाही, कारण ती ॲफोर्डेबिलिटी राहू शकते. पुण्याचं एक्झाम्पल घ्या. मध्यवर्ती पुणं तसं वाढलं. मध्यवर्ती पुणं वाढल्यानंतर 97 साली बाणेर, बालेवाडी, महमदवाडी हा जो सगळा एक पूर्वीच्या काळातली जी खेडीगाव होती, ही 97 साली 21 गावं पुण्यात आली. ती आल्यानंतर त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन नावाचा जो प्रकार आहे तो बनला 2007-8 साली. आजही त्याचं 100% इम्प्लिमेंटेशन आहे का? नाही. CYG करता जे काही रस्ते झाले ते, पण आज या या बाणेर, बालेवाडी, महमदवाडी, हडपसर या भागामध्ये आजही आपण 100% पाणी देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. 100% सर्व्हिसेस आहेत का? नाही आहेत. पण आज पण या अनकंट्रोल्ड गोष्टीमुळं तिथं डेव्हलपमेंट झाली का? नाही झाली. तिथं प्रचंड घरं निर्माण झाली, हायराईज टॉवर्स झाले. आज त्या भागात 10,000, 13,000, 15,000 रुपये आज पर स्क्वेअर फूट या सगळ्या बिल्डमध्ये पुण्यात रेट चालला आहे. आता मग मध्यम इन्कम म्हणजे मिडल इन्कम माणसाला जो घर घेण्यासाठी आपण म्हणतो पर्याय उरला आहे का? कारण त्याला 1.5-2 कोटीचं घर तर नाही परवडणार. त्याला पर्याय उरला आहे का? आता त्याला पर्याय का होता? अजून 2-3 किलोमीटर पलीकडे जाणं. म्हणजे जसं पश्चिम भागात तुम्ही सूस, नरे, आंबेगाव,
चांदे, चांदखेड असं करत तुम्ही इकडे मांजरी काय हडपसरच्या पुढे हा त्याच्याकडे एक पर्याय होता. पण तिथे जाण्याकरता मला बाणेरहून सूस 1-1.25 किलोमीटरच आहे खरं पाहिलं तर. पण मला जायला किती वेळ लागतो, छोटे रस्ते आहेत. हो. आता भुगावसारख्या भागामध्ये छान टाउनशिप्स होत आहेत. भुगाव हा एकेकाळी महाराष्ट्राच्या एका व्हिजनरी नेत्याने सांगितलं होतं की हा भाग भुकुम हा भाग पुण्याचं मलबार हिल आहे. इतका तो सुंदर आहे. हो. पण तिथे राहायला तिथे राहून मी पुण्यात कामाला येऊ शकतो का? नाही येऊ शकत. कारण तिथे जायला मला इतकं बॉटलनेक आहे. खूप. तिथे बॉटलनेक काही क्लिअर होत नाही. नाही. आता हे पुण्यात मेट्रो आली, ती वनाज ते रामवाडी आहे, विच इज ऑलरेडी डेव्हलप्ड एरिया. हो. ती एक्सटेंड होते तुमची चांदणी चौकापर्यंत आणि ती एक्सटेंड होते पुढे तुमच्या वाघोलीपर्यंत उद्या जाऊन. प्रॉब्लेम तिथे नाहीच आहे, प्रॉब्लेम तिथे येण्याचाच आहे. हा. पण मेट्रोने सुद्धा काय झालं, एक शहराचं रूप बदललं. मेट्रो सुद्धा शहरासाठी एक रिव्होल्युशन झालं आहे इन टर्म्स ऑफ ट्रॅफिक. त्याने कंजेशन बऱ्या प्रमाणात कमी झाले. परंतु परवडणारी घरं जी आहेत ना प्रकार, लोकांची अफोर्डेबल घरं घेण्याची, ती जर सरकारला निर्माण करायची असेल ना तर सरकारने निदान त्या जे ॲक्सेसिबल इमिजिएटली भाग आहेत पुण्याचे, की जिथे आजही तुम्हाला 50-60 लाखापर्यंत घरं मिळू शकतात चांगली. 2 बेडरूम 3 बेडरूमचं घर 65-70 लाखापर्यंत मिळू शकतं. तो भाग ॲक्सेसिबल सरकारने बनवावा. आणि या सरकारकडे विल पॉवर आहे ना, विल पॉवर नाही असं नाही. शक्य आहे का? तर शक्य आहे. कारण आपण मेट्रो करू शकतो, विच वॉज थॉट टू बी इम्पॉसिबल. मुंबईमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. पुण्यात जर हा बदल घडला, कसं आहे, पुण्याबद्दल मी स्पेसिफिकली का बोलतोय, रिअल इस्टेटचं इकॉनॉमिक्स आहे सिम्पल. छोटं शहर मोठ्या शहराकडे वाढतं आणि मोठं शहर सगळ्यात मोठ्या शहराकडे वाढतं. म्हणजे तुम्ही कोल्हापूरच्या आहात, मी नगरचा आहे. कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरती जागेचे भाव जास्त असतात की कोल्हापूर पुणे? कोल्हापूर पुणे. नगर औरंगाबाद रस्त्यावरती जागेचे भाव जास्त असतात की नगर पुणे? नगर पुणे. नगर पुणे. पुण्याचं बेनिफिट काय आहे? पुणे मुंबई, जसं पुणे नगर भागावर या भागात जास्त भाव असू शकतात का? नाही. पुणे कोल्हापूर असू शकतात का? नाही. तर पुणे मुंबई. पण गंमत अशी आहे की मुंबई पण पुण्यातच येते. मुंबईला सुद्धा एक्सटेंड होण्याला, एक्सपांड व्हायला पुण्याकडेच येणं आहे. मुंबईला पलीकडं समुद्र आहे, ती पलीकडे जाऊ शकत नाही, नंतर थेट ती गुजरातेत जाईल. मुंबईला आपल्याकडंच येणे पुण्याकडे. म्हणजे पुण्याचं पोटेन्शियल किती बघा. जर मुंबईवरचं हे दळणवळणाची जर हा प्रेशर इतकं सक्सेसफुली आपण कमी करू शकतोय ना, तर पुण्यावरचं करणं जास्त गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राचा विचार करता सरकार आता प्रयत्न काय करते, डिसेंट्रलायझेशन ऑफ रिअल इस्टेट पॉप्युलेशन. म्हणजे काय, आता सरकारचे प्रयत्न चालले Tier 2 सिटीज आहेत, जसं संभाजीनगर, नाशिक, नागपूर. तसं पाहिलं तर Tier 2 आहे, जरी ती आपली उपराजधानी असली तरी. आणि कोल्हापूर सारख्या शहरांना सरकार प्रमोट करतं आहे की इथे इंडस्ट्रियलायझेशन यावं आणि इथे लोकांच्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या, लोकांनी इकडे राहावं. पण ही गोष्ट होण्याकरता एक 10 वर्षाचा कालावधी जाईल. तोपर्यंत या शहरावरचा भार वाढणार आहे. कारण घरटी प्रत्येकाची एक स्वप्न काय आहे की माझं एक घर पुण्यात असावं, माझ्या मुलाने पुण्यात नोकरी करावी. मुंबईत केली तरी तो पुण्याकडेच येतोय, पुण्यातनं कित्येला मुंबईला अपडाऊन करतात. हो. त्यामुळे पुणे शहर हे मध्यवर्ती झालं आहे रिअल इस्टेट दृष्टिकोनातनं. या शहरावरती मुंबईपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन करायला हवं आहे. पण दुर्दैवाने ते होत नाही. त्यामुळे जिथे घरं परवडणारी असली पाहिजेत, मुंबईनंतर नंबर 2, ती परवडणारी निर्माण करण्याकरता सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे डेव्हलप करणं आहे. दुसरं काय, जसं पिंपरी चिंचवड घडलं, मला जर दौंडहून पुण्यात येण्याकरता 40 मिनिटात शक्य होणार असेल तर मी दौंडमध्ये का नाही राहणार? बरोबर. मला शिरवळपासून पुण्यात येणं सहज शक्य होणार, मी शिरवळला का नाही राहणार? मला कंपल्सरी पुण्यात राहायला पाहिजे असं काही नाही. त्यासाठी या छोटी शहरांना पिंपरी चिंचवडसारखी सेल्फ कंटेन करणं आहे. तिथे उत्तम शाळा, उत्तम हॉस्पिटल्स, उत्तम एंटरटेनमेंट झोन्स रस्ते हे तिथं गरजेचं आहे. म्हणजे तिथला एम्प्लॉई, तिथे राहणारी लोक, तिथे कामाला जाणारी लोक तिथेच शिकतील, तिथेच राहतील, तिथेच वाढतील. त्याचा पुण्यावरचा भार कमी होईल. सर, आता इन्व्हेस्टमेंट
करणं आणि राहतं घर घेणं, हे कुठे, म्हणजे राहतं घर आपण कुठे घ्यावं आणि इन्व्हेस्टमेंट करणारं घर आपण कुठे घ्यावं? दोन गोष्टी खूप मोठा फरक आहे. फार चांगला प्रश्न आहे. आपण दोन्ही गल्लत करतो. राहतं घर हा इमोशनल डिसिजन आहे बरोबर. आणि गुंतवणुकीचं घर हा पूर्णपणे गणित आहे. आपण जिथे राहू की नाही ही मानसिकता बघून इन्व्हेस्टमेंट नाही करायची. ओके. म्हणजे काय, तर राहता घर कुठे घ्यावं, जिथं माझं राहणीमान सोपं आहे, सहज सोपं आहे. म्हणजे कुठे, जिथं मला कन्व्हिनियन्स आहे, जिथे मला कम्फर्ट आहे, माझ्या मुलांच्या शाळा जवळ आहेत, मी जिथे नोकरीला जातो, व्यवसायाला जातो, त्या गोष्टी जवळ आहेत. जवळ असून त्या ॲक्सेसिबल पण इझिली आहे ट्रान्सपोर्टेशनने. मला दवाखाने आईवडिलांसाठी माझ्यासाठी लागणारे जवळ आहेत. मला विकेंडसाठी स्पॉट्स, माझ्या सोशल गोष्टीसुद्धा ॲक्सेसिबल आहेत. अशा ठिकाणी घर घ्यावं. कदाचित ते थोडं तुम्हाला महाग पडेल, परंतु राहणीमान स्वस्त आहे. हो. हा खूप मोठा फरक आहे. कुठे ना कुठेतरी ते कॉम्पन्सेट होतं. दुसरी बाजू आहे, इन्व्हेस्टमेंट कुठं करावी. बरेच लोक काय करतात, माझ्या अनुभवामध्ये 2007, 8, 9च्या आसपास पुण्याचं हे जे 21 गावं पुण्यामध्ये आली, त्या भागाची डेव्हलपमेंट म्हणजे त्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू झालं, त्या भागातली घरांची वाढ सुरू झाली, लोकांनी तिथे गुंतवणूक केली आणि आजही 7 साली जर बाणेरमध्ये फ्लॅट घेतला आहे तर लोक आजही तिथेच अडकून आहेत. बरोबर. रिअल इस्टेट सगळ्यात सुंदर गणित काय, तव्यावरची भाकरी असतो, भाकरी फिरवली नाही तर करपते. रिअल इस्टेटचं गणित असंच आहे. म्युच्युअल फंड, स्टॉक्स यातनं सुद्धा आपण एका सर्टन लेवलनंतर एक्झिट घेऊनच दुसरीकडे पुन्हा रिइन्व्हेस्ट करतो आपण. तसंच रिअल इस्टेटची गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीतनं 4 वर्षांनी एक्झिट घेणं आहे. म्हणजे मी आज समजा बाणेरला फ्लॅट घेतला असेल तर तो घेतल्यानंतर 4 वर्षाने तो फ्लॅट मी विकून त्याचं जे माझं लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे त्याला, त्यामुळे ती अडचण नाही. त्यातलं मुद्दल मी एक पेरीफेरी मारावी गुंतवणूक करताना नेहमी शहराला, की पुणे शहर वाढतं किती, दर 5 वर्षाने 2 किलोमीटर. 2 किलोमीटर वाढतं ना, तर मी काय करायचं की मी आज बाणेरमध्ये माझं घर असेल, मी पश्चिम भागाचं उदाहरण देतो कारण ते लोकांना इझिली अंडरस्टँडेबल आहे. माझं बाणेरमध्ये घर असेल तर मग मी काय करेन, मी एक 4 वर्षाने सूसमध्ये घर घेईन. ओके. बाणेरमधलं विकून इथला नफा बुक करून सूसमध्ये मुद्दल गुंतवीन, जेवढं मी आधी बाणेरला गुंतवलं होतं. नफा एन्जॉय पण करीन जगण्याकरता. सूसमध्ये घेतल्यानंतर 4 वर्षांनी मी सूसमधनं बाहेर पडेन. ओके. आणि मी सूसला 2 किलोमीटरची चांदे वगैरे नांदे या गावाची पेरीफेरी मारेन. ओके. आता हे गणित कसं आहे की रिंग रोडमुळं आता या भागांपर्यंत पुणे पोचतंय ना. पुण्यावरचा भार कमी होण्याकरता सरकार रिंग रोड करते. या रिंग रोडपर्यंत पोचणं आज प्रॉब्लेम आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कसं आहे, सगळी डेव्हलपमेंट आधीच जागेवर तयार आहे. आपल्याकडे प्रोजेक्ट्स येतात, बांधकामं येतात, मग रस्त्याचा प्रयत्न होतो, मग पाणी लाईटचा प्रयत्न होतो. हा फरक आहे. हा बदलला पाहिजे. रस्ते, पाणी, वीज हे रेडी असणं गरजेचं आहे, मग प्रकल्प येणं गरजेचं आहे. बरोबर. पुण्यात होतं उलटं. मग इन्व्हेस्टरने काय करणं आहे, 2 किलोमीटरची पेरीफेरी मारून ती भाकरी फिरवायची आहे, ती करपू द्यायची नाही. कारण 4 वर्षानंतर बाणेर सॅच्युरेट होणार आहे आणि नंतर जे वर्षाला साधारणतः 10%, 11% जे ॲप्रिसिएशन देणारं, मी रिअलिस्टिकलीच बोलतो, पटीचा विषय गेलेला आहे आता या व्यवसायातनं, 11-12% ॲप्रिसिएशन देणार जे बाणेर आहे, हे काही काळानंतर 3%, 2% असंच ॲप्रिसिएशन देणार आहे. मग कुठलं जास्त देईल, जे वाढतं येते, जिथे ग्रोथ येते, ते ग्रोथ येण्याच्या आधी तिथे जा आणि इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. लोक प्लॉट घेतात. प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठे करणं आहे, जिथं ग्रोथ एरिया आहे तिथे. ग्रोथ कॉरिडॉर जिथे आहे, इंडस्ट्रीयल ग्रोथ, येणारं नवीन पॉप्युलेशन ग्रोथ, ॲक्सेसिबिलिटी ग्रोथ, ग्रोथ कॉरिडॉरमध्ये तुम्ही प्लॉट घ्या. ओके. जे नेचर वाईज तुम्हाला ब्युटिफुल, शेवटी प्लॉट माणूस त्याच्याकरताच घेतो की मला ते एक सेकंड होम उद्या जाऊन कालांतराने फर्स्ट होम पण झालं पाहिजे,
किंवा त्यातनं बाहेर पडून मला 2 पैसे मिळून मी प्लॉटिंगच्या बाबतीत तुम्ही ही 2 किलोमीटरची जी पेरिफेरी आहे, प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करताना ती पेरिफेरी नेहमी 10 किलोमीटरची ठेवावी. ओके. ते झालेला नफा 10 किलो पेरिफेरीमध्ये मुद्दल म्हणून गुंतवावा, तर तुम्हाला परतावा चांगला मिळतो. आणि जे फर्स्ट टाइम बायर्स असतात, फर्स्ट टाइम बायरसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय की घर स्वस्त आहे की महाग हा विषयच त्यांना लागू नये. ओके. त्यांच्याकडे एक इमर्जन्सी फंड बाजूला ठेवून कपॅसिटी घर घेण्याची त्यांची आहे का. घर महाग आहे का स्वस्त आहे या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही, कारण ते पर्स्पेक्टिव्ह आहे प्रत्येकाचा. लोकेशन वाईज घराचं स्वस्त महाग पण अवलंबून असतं, परंतु ते घर घेण्यासाठी तुम्ही फिट आहात का स्वतःला आधी हा प्रश्न विचारणं आहे. दुसरं फर्स्ट टाइम बाहेरने हा विचार करणं आहे की त्या गावात मी किती वर्ष राहणार आहे. इमिजिएट मी एखाद्या गावात 2-3 वर्ष राहणार असेल तर तिथं घर घेऊन मी काय करणार आहे. इन्व्हेस्टमेंट मी म्हणत नाही, घर साधारणतः 10 वर्षाचं माझा जर स्पॅन त्या गावात माझा प्लॅन असेल तर मी तिथे घर घ्यावं. ओके. आणि घर घेताना कुठे घ्यावं जिथे सगळ्या सर्व्हिसेस डेव्हलपमेंट आहेत तिथे. भले ते तुमच्या कपॅसिटीपेक्षा थोडं महाग वाटो. कपॅसिटीपेक्षा म्हणजे काय, माझी 80 लाखाची कपॅसिटी आहे परंतु मग 50 लाखाचं घर स्वस्त मिळतं म्हणून घेणं चुकीचं आहे जर तिथेच काही सर्व्हिसेस नसतील तर. ओके. मग मी 70चं घ्यावं परंतु माझ्या सगळ्या गोष्टी आखेच्या अंतरावर असाव्यात. म्हणजे शेवटी महिन्याच्या खर्चात तो EMI ॲडजस्टच होऊन जातो. बरोबर. म्हणजे फर्स्ट टाइम बायर्सना हा ऑप्शन नसतो ना की इन्व्हेस्टमेंट आणि घर हे दुसरं दोन फर्स्ट घेणं. टाइम बाहेरला नसतोच, तो घरच फक्त घेतो. आणि मिडल क्लास लोकांसाठी हा म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी हा प्रश्न आहे की मेन सिटीमध्ये प्राईम लोकेशनमध्ये घेऊ शकत नाही म्हणून ते आउटस्कट्सला घेतात. प्राईम लोकेशनमध्ये मिडल इन्कम माणूस आज घर घेऊ शकत नाही, ही फॅक्ट आहे. मी अगेन काय म्हटलं, कुठलंही घर घेताना तुमची ताकद ती आहे का हे बघणं गरजेचं आहे. घराची अफोर्डेबिलिटी नाही. आज मध्य पुण्यामध्ये तुम्हाला साधारणतः 2 बेडरूमचा फ्लॅट 1-1.5 कोटीच्या खाली मिळणार नाही. 1 बेडरूमचं प्रमाण पूर्वी ना 48% होतं. एक संपूर्ण फ्लॅटच्या 1, 2, 3 बेडरूम रो हाऊस या सगळ्याच्या प्रोपोर्शनमध्ये 48% होते, आले 18%वर आता. कारण 1 बेडरूम तर परवडतच नाही. म्हणजे कोथरूडमध्ये 1 बेडरूम तुम्हाला 85-90 लाखाला जाईल. मग त्यापेक्षा बावधनमध्ये 2 बेडरूम घेतलेलं काय वाईट. बरोबर. ही मानसिकता कोणाची येते तर बावधन शेवटी ॲक्सेसिबल आहेच. हा गणित करताना तुम्हाला काय बघणं आहे, जेव्हा फर्स्ट इन्कम आहे माझा की त्यातल्या त्यात मला प्राईम भागात शक्य नाही पण प्राईम भागाशी कनेक्टेड भागात ते शक्य आहे का. जसं मला कदाचित बाणेर शक्य नसेल मग मला सूस शक्य आहे का, मला हडपसर शक्य नसेल मग मला इमिजिएट मांजरी शक्य आहे का, मला वाघोली शक्य आहे का. आणि दुसरा प्रॉब्लेम काय आहे की जसं पुण्याचा हा भाग आहे लोणावळाकडे, तिथे छोटी उपनगरं का डेव्हलप झाली, कारण त्याला लोकल आहे. माणूस विदाऊट ट्रॅफिक डिस्टर्बन्स, विदाऊट कुठला हेडेक, विदाऊट स्ट्रेस, ॲक्सिडेंट होतील का नाही, मुलांचे शिक्षण, हे सगळं ना तिथनं दिवसाला लोणावळ्याहून एक 16 लोकल ये जा करतात. त्या भागात छोटी उपनगरं का तयार झाली, कारण लोक तळेगाव का डेव्हलप झालं किंवा ही भाग, तिथून माणूस पुण्यात शिवाजीनगरला कामाला येऊ शकतो लोकलने, त्यांची मुलं शाळेत येऊ शकतात, परत ते लोकलने परत जाऊ शकतात. हा इझी ॲक्सेस तिथं तयार आहे. दुर्दैवाने पुणे शहराच्या इतर पेरिफेरीला आहे का, नाही. आता त्याला एक क्रांतिकारी पर्याय होता की सिंगल गेज तुम्ही ट्रेन केल्या असत्यात या उपनगरांपासून शहराच्या पुणे लोकलसारख्या, तर गोष्ट वेगळी होती. एक स्वस्त आणि अफोर्डेबल तो प्रकार झाला असता. सिंगल गेज रेल्वे केल्या असतात तर की ही भाग कनेक्ट झाले असते. बट सरकार गव्हर्नमेंट डिसाइडेड फॉर मेट्रो, ज्याचं उद्या जाळं मुंबईसारखं विस्तारेल अशी आपल्याला अपेक्षा आहे, पण त्याला वेळ लागणार आहे. जी ऑलरेडी प्राईम लोकेशनमध्येच आहे. हां, आणि प्राईम लोकेशनचा प्रॉब्लेम काय की हे सुद्धा सरकारच्या हातात आहे घरांच्या किमती कमी करणं. ओके. घरांच्या किमती कमी करणं सरकारच्या हातात आहे. मी का म्हणतो, बिल्डर हा फॅसिलिटेटर आणि ॲग्रिगेटर आहे. तो आता हा व्यवसाय असा एकच आहे ज्याचं रॉ मटेरियल घ्यायला ना कर्ज मिळत नाही.
आता गंमत अशी, याला उद्योगाचा दर्जा नाही, त्यामुळे याला इझी लोन ॲक्सेसिबिलिटी नाही. प्रोजेक्ट लोन करायचं म्हटलं ना तर तुम्हाला 14-15% हा बँकेचा इंटरेस्ट आहे किंवा NBFCचा. जमीन घ्यायची म्हटलं तरी स्वतःच्या पैशाने असेल तर ठीक आहे. जमिनीचे भाव इतके वाढले की 10 कोटीच्या खाली काही येतच नाही. ते घरात तुमच्या प्रत्येकाकडे आहेत का? तर नाही. मग बाहेरनं पैसे आणायचे आणि जमीन घ्यायची. ती जमीन घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो, त्या जमिनीचं रूपांतर, जसं पेरणी करतो, नांगरणी झाल्यानंतर किती दिवसात पीक आलं पाहिजे याच्यावर सुद्धा खेळ आहे ना. तसं आमच्याकडे मी जमीन घेतल्यानंतर मला माझा प्रोजेक्ट चालू करेपर्यंत किमान 2 वर्ष जातात. किती? किमान 2 वर्ष. म्हणजे एखादी जमीन, मी 2 एकर जमीन 1200 रुपयाने साधारणतः, 2 एकर जमीन मी 10 कोटी रुपयाला घेतली. ती घेतल्यानंतर तिच्यावर होणारा खर्च बघा. ती घेतल्यावर मला 7% स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. ती स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर माझं खरेदी खत होतं. त्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिने 7/12. त्यानंतर 7/12 झाल्यानंतर मला ती जमीन माझ्या खरं 7/12 झाल्यावर नावावर आली की मला त्याचं झोनिंग करणं आलं, डिमार्केशन, मोजणी करणं आलं. मोजणीला साधारणतः 6 महिने जातात. ती झाल्यानंतर मला प्लॅन सँक्शन करणं आलं. तो प्लॅन सँक्शनला साधारणतः 6 महिने जातात. या सगळ्या टप्प्यामध्ये सरकार विविध टप्प्यावरती साधारणतः 20% हे डेव्हलपमेंट चार्जेस, लेबर सेस, प्रीमियम घेतं. मी पेड FSI, TDR हे गणित घेतच नाही आहे. सरकार हे करण्याकरता खर्च कुठला घेतं? साधारणतः 20%. 7% स्टॅम्प ड्युटी घेतं. ते झाल्यानंतर मला एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला जाणं आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला गेल्यानंतर तिथे वर्ष लागलं की त्यानंतर मला माझं रेरा अप्रुव्हल आहे सोबत. हे रेरा अप्रुव्हलला 3-4 महिने गेल्यानंतर मी माझं प्रोजेक्ट लॉन्च करतो. दिसताना खूप रोजी पिक्चर दिसतं, गुलाबाचे काटे काही दिसत नाहीत. आता जमीन घेतल्यानंतर ह्या सगळ्या काळामध्ये माझी जमिनीची किंमत, मूळ किंमतच 1200 रुपयाची जमिनीची किंमत 1700 रुपये होते व्याजाने, प्लस अतिरिक्त हे 27% वेगळे, हे मी भरतोच. हे भरायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सरकारला माझं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं देणं आहे की शेवटी डेव्हलपमेंट आणणं या शहरामध्ये. डेव्हलपमेंट चार्जेस ही शहराची डेव्हलपमेंट आणण्याकरता दिले जातात. उद्या मेट्रोसारख्या गोष्टी आणणं आहे, PMRDA, पुणे, मुंबई, MMRDA सगळ्यांना. त्यासाठी हा माझ्या जमिनीतनंच मी पैसे देणं तर हे कंपल्सरी आहे प्रोजेक्टमधनं. हे योग्य पण आहे, परंतु ते जितक्या लवकर झालं ना तर मला जो उपयोग तरी होतो. हे 20 ते 27% जो भरणं हे मला ॲक्सेप्टेबल आहे एक वेळ, पण ते 2 वर्षामध्ये ज्या जमिनीची किंमत मूळ जमिनीची 1200ची 2000 होते, ते 800 2 वर्षाचा पिरियड जो 2 महिन्यावर आणता आला, 2 ते 3 महिन्यावर आणता आला, तर हे किती मोठा फरक पडेल जमिनीच्या किमतीवर. खूप जास्त. आणि हे शक्य कसं आहे? आता जसं मी अजित पवारांचं उदाहरण घेतलं, तसं आज रेव्हेन्यूमध्ये मागच्या 2 वर्षात रेव्हेन्यूच्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. क्रांतिकारी निर्णय घेतले गेलेत. म्हणजे आज मी तुम्हाला हे टप्पे सांगताना NA परमिशन हा टप्पा सांगितला नाही, ज्याला पूर्वी अजून 4 महिने लागायचे. तो का नाही सांगितला? कारण आता NA परमिशनची अट सरकारने काढून टाकली. शक्य झालं ना, अनेक वर्ष जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य करून दाखवलं. माझे 3 ते 4 महिने सरकारने वाचवले. बरोबर. आता सरकार या गोष्टीकडे फास्ट प्रयत्न करतंय. रेव्हेन्यूमध्ये येत्या काळामध्ये ही घरं स्वस्त होतील का? त्याचं कारण सरकार या बाबतीमध्ये खरोखर क्रांतिकारी निर्णय प्रोॲक्टिव्हली घेताना दिसतंय. आता मोजणी संदर्भात आमच्या संस्थांच्या अनेक वेळा मीटिंग झाल्या आहेत रेव्हेन्यू डिपार्टमेंटबरोबर. आता डिजिटल मोजणी करणार आहेत, ते आता इम्प्लिमेंट करतायत महाराष्ट्रभर. डिजिटल मोजणी झाल्यानंतर ती सॅटेलाईटवरनं होणार आहे. तुमचा 7/12 हा ऑटोमॅटिक तयार होणार आहे, कुठल्याही मधल्या झारीतल्या शुक्राचार्यांशिवाय हा 7/12 ऑटोमॅटिक तयार होईल. मोजणी ऑटोमॅटिक तयार होईल. कसं आहे, रिअल इस्टेट आहे ना, सगळ्यात रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे. हिच्यावर कंट्रोल खूप आहेत. ज्या एवढे जिथे जिथे कंट्रोल आले ना, कंट्रोल कंट्रोल ब्रिंग्स करप्शन. आता पुणे शहराचं पूर्वी DC रूल्स म्हणायचे, असं DC रूल्स म्हणजे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स, विकास नियंत्रण. नावातच विनोद आहे. विकास नियंत्रण, निदान विकास व्यवस्थापन तरी म्हणू शकतो आपण.
बरोबर. नियंत्रण ह्या शब्दाची सरकारला खूप सवय होती पूर्वी, परंतु आता नवीन आलंय, निदान UDCPR नाव दिलंय, म्हणजे काय, युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन. ओके. एक टप्पा ते पुढे गेले. रेरा आहे आमच्याकडे, रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी. इन्शुरन्समध्ये पण रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, तिचं नाव तरी गोड आहे, इन्शुर रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट. विकास हा शब्द नावात तरी असावा ना, आणि तो असला तर कंट्रोल करू नये. हां. कंट्रोल जर काढून टाकले तर हा व्यवसाय सुलभही होईल आणि घरं स्वस्तही होतील. घरं स्वस्त होऊ शकतात का हे? हा 100%. मुळात घरं स्वस्त का नाही होऊ शकणार, कारण बिल्डर, एक लक्षात घ्या, बांधकाम व्यावसायिकांना मार्जिनवर काम आहे. मी अशा दराने विकू शकत नाही जर लोक घेऊ शकणार नाहीत. सी डिमांड सप्लायचं गणित आहे. हम्म. जर समोरच्याची, आज जसं आहे की पुण्याच्या काही पॅचेसमध्ये मेजर अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे, हो. ती काय आहे, तर त्या भागाच्या डिमांडचा विचार न करता एकेकाळी त्या भागामध्ये IT प्रोफेशनल्स 1-1.5 कोटीपर्यंत फ्लॅट घेऊ शकायचे, जे त्यांचे पगार जास्त होते इतरांच्यापेक्षा, पण त्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा स्टॅग्नन्सी येत गेली. याचा विचार न करता आम्ही त्या भागामध्ये 3 ते 3.5 कोटी रुपयाचे 3-3 बेडरूमचे फ्लॅट बांधले, जे आज अनसोल्ड राहिलेत, कारण त्यांचा स्टॅग्नन्सी आली ना. म्हणजे काय, तर मी माझे भाव वाढवले, फ्लॅटचे भाव वाढले, तर विक्री होते का? नाही. जर विक्री झाली नाही तर माझा धंदा कोलॅप्सच होणार ना. माझा सर्वायवलचा विचार आहे. मी इथपर्यंत भाव वाढवूच शकत नाही जे लोकांच्या घेण्यापलीकडे जाणार आहेत. माझी इच्छाच नाही आहे जास्त भाग फ्लॅट विकण्याची, मला पर्याय उरत नाही. जर बांधकाम व्यावसायिकाला सगळे रूल्स पाळून जमीन घेण्यासाठी, रॉ मटेरियल घेण्याला कर्ज उपलब्ध झालं, त्याला आणि प्रोजेक्ट लोन संदर्भात गंमत बघा, इतर कंपन्या ज्या आहेत, ई-कॉमर्स कंपनी, आता ई-कॉमर्स कंपनीला सुद्धा कर्ज दिलं जातं. त्यांच्याकडे ॲसेट काय असतो का? इफ समथिंग गोज रॉंग, एक अल्गोरिदम सोडतात, त्यांचा काही ॲसेट नसतो, कोलॅप्स. या व्यवसायामध्ये तुम्ही प्रोजेक्ट लोन दिलं, उद्या ते डिफॉल्ट झालं, त्याच्या 1.5 किमान किमतीची जमीन तुमच्याकडे कोलॅटरल असते. बरोबर. म्हणजे काय, वी आर सेफेस्ट कम्पेअर टू अदर्स. मग तुम्ही या व्यवसायाला कमी दराने लोन देणं आहे. मी बांधकाम व्यावसायिकांना कुठल्याही सोयी द्या असं म्हणत नाही, हे घर घेणाऱ्याला सोपं होणार आहे. व्याजदरामध्ये सबवेन्शन देणं गरजेचं आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, मला घर घेणं स्वस्त करण्याकरता काय वाटते की हा ऑडेशियस थॉट आहे, पण भारतात इन्कमनुसार इन्कम टॅक्स आहे. म्हणजे इन्कमला स्लॅब आहेत की सर्टन इन्कमपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स नाही, त्याच्यावर गेलात की तुम्हाला इन्कम टॅक्स आहे. 10%, 20%, 30%, 40% ब्रॅकेट आहे. अतिश्रीमंत 40% ब्रॅकेटमध्ये. तसं मध्यम मिडल इन्कम माणसाला परवडणारं घर घ्यायचं असेल ना, तर त्याला बोजा कुठला बसतो? त्याला नुसता घराच्या किमतीचा नाही बसत. आज 60 लाखाच्या घरावरती, 50 लाखाच्या घरावरती 10% मला सरळ स्टॅम्प ड्युटी आणि बाकीच्या गोष्टीच भरायला लागतात. 7 ते 8% स्टेट स्टॅम्प ड्युटी आहे. सरकारने त्यात बदल करून जर स्टॅम्प ड्युटीसुद्धा घरांच्या किमतीनुसार जर स्लॅब दिले, सरकारला काय करणं आहे, त्यांचं रेव्हेन्यू शेवटी मॅनेज करणं आहे. माझा 2 कोटी रुपये वार्षिक रेव्हेन्यू स्टॅम्प ड्युटीतनं येतो, तो माझा 2 कोटी किंवा 1.90 कोटी आला पाहिजे. आता तो येणं कसं शक्य आहे? तुम्ही 50 ते 60 लाखापर्यंतच्या घराला, म्हणजे त्याच्या खालच्या घरांना तर 1000-1000 रुपये स्टॅम्प ड्युटी ठेवावी. ओके. त्याच्या वरच्या घराला 1% स्लॅब केल्या, आणि 3 ते 4, 3 कोटी अँड अबोव या घरांना 10% स्टॅम्प ड्युटी आणली, तर तुम्हाला शेवटी सरकारकडे येणारा पैसा हा तितकाच राहणार आहे. परंतु घर घेण्याची ज्याची कपॅसिटी, इन्कम जसा आहे तसा तो स्टॅम्प ड्युटी भरेल. सगळ्यांना एक न्याय लागणार नाही. 4 कोटीच्या फ्लॅटवर पण 7% स्टॅम्प ड्युटी आहे. 10 कोटी, 100 कोटी, गुरगाव सारख्या गावात 100 कोटी रुपयाचे फ्लॅट आहेत, मुंबईत 100 कोटीचे फ्लॅट आहेत, पुण्यासारख्या शहरात आता 15-15 कोटी रुपयाचे फ्लॅट आलेत, यांना पण 7% स्टॅम्प ड्युटी. पण ह्या सगळ्यामध्ये जो घर घेणारा गरजू आहे, जो हा व्यवसाय जगवतो ना, त्याला स्टॅम्प ड्युटी पण 7% भरायला लागते. मग गणित काय की त्याला 1%, 60-70 लाखाला 2%, 90 लाखाला 3%, ही त्या अफोर्डेबिलिटीच्या त्या माणसाच्या पेमेंट याच्यानुसार जर ती इन्कम टॅक्स सारखी स्टॅम्प ड्युटी पण जर चेंज केली, अल्टिमेटली सरकारला मिळणारा महसूल हा कुठेही जाणार नाही.
सर्वांना राहतं घर मिळेल. सर आपण रोजगाराबद्दल बोलूया की रिअल इस्टेट सेक्टरमध्ये किती रोजगार निर्माण होतो? रिअल इस्टेटचं कसं आहे, तसा हा भारतातला नंबर 2चा रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे. पण या व्यवसायाचं महाराष्ट्राबद्दलचं गणित खूप वेगळं आहे, की आपण म्हणतो रिअल इस्टेट वाढलं की रोजगार वाढतील, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे प्रमाण देखील तितकंच आहे. आता हा विरोधाभास काय आहे? त्याचं कारण आज रिअल इस्टेटमध्ये माझ्याकडे मी एक एक्झाम्पल देतो, स्किल्ड लेबर कारागीर. हा कारागीर एका शिफ्टला साधारणतः 1,500 रुपये चार्ज करतो. तो 2 शिफ्टमध्ये काम करतो, दिवसावरती आठवड्यातनं 6 दिवस तो काम करतो. म्हणजे एक स्किल्ड लेबर कारागीर दर्जाचा माणूस साधारणतः माझ्याकडे 45,000 रुपये महिना कमवू शकतो आणि कमवतोय. आज बिगारी असतो, तो बिगारीसुद्धा महिना 24 ते 25,000 रुपये कमवतो. आता महाराष्ट्रामधले किती कामगार या स्किल प्रोफेशनमध्ये आहेत? तर निग्लिजिबल. नाही. हे दुर्दैव आहे. व्यवसाय घडतो महाराष्ट्रात, विकास होतो पुणे मुंबई बाकी महाराष्ट्रातल्या शहरांचाच, पण यात महाराष्ट्रातलं स्किल लेबर आहे का? नाही. आम्ही अवलंबून कोणावर असतो? MP, UP, छत्तीसगड, बंगाल, राजस्थान या भागातल्या कामगारांवर, कारागिरांवर. आज जर सरकारने 2 गोष्टीत बदल करणं आहे. एक, स्किल्ड एज्युकेशनला प्रोत्साहन देणं आहे तालुका पातळीवर गावाकडे ग्रामीण भागात, आणि दुसरं मानसिकता निर्माण करणं आहे. हार्डवर्क पेज. आज कित्येक मराठी तरुण किंवा जसं मी गावाकडनं आलो, येणारी पुणे शहरातली मुलं गावाकडनं, ही सगळी लोक आज ऑफिस बॉय म्हणून काम करताना दिसतात, आपल्याला कुठे कॅन्टीनला काम करताना दिसतात. ते शिकलेले पण आहेत, म्हणजे BCom केलेलं असतं त्यांनी, BSc केलेलं असतं, म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं असतं ग्रॅज्युएशनचं, पण त्यांना त्या नोकऱ्यांचे इन्कम मिळतो का? नाही. त्यांचं शिक्षणात तेवढं गेलेलं पण आहे दिवस वाया, तेच माहिती नसतं. माहितीच नाही. पण जर सरकारने स्किल्ड एज्युकेशनला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं, अवेअरनेस दिला की यस, तुम्हाला किमान पगार, किमान इन्कम तुमचा 40 ते 25,000 रुपये राहील. आज कष्ट तर प्रत्येकाला करायला लागत आहेत. घर बसल्या कोणालाही पैसे कुठेही मिळत नाहीत. 18 तास काम केल्यानंतरच मी व्यवसाय करू शकलो. व्यवसाय तेवढेच स्ट्रेस घेतल्यानंतरच तुम्हाला 2 पैसे मिळू शकतात. ते मिळवण्याची ॲम्बिशन जर असेल ना, तर वृत्तीत, मानसिकतेत बदल सरकारने शाळापासून आपल्या ग्रामीण भागात करणं गरजेचं आहे. स्किल्ड एज्युकेशन शाळेपासून कंपल्सरी करणं गरजेचं आहे, कॉलेजेसपासून कंपल्सरी करणं गरजेचं आहे. जर कारागीर महाराष्ट्रात निर्माण झाले तर माझा इतर राज्यांवरचा डिपेंडन्स थांबतो. महाराष्ट्र राज्याला कुठल्याही योजनांची, कल्याणकारी योजनांची गरज पडणार नाही. एवढा रोजगार देण्याची ताकद ही एकट्या महाराष्ट्रातल्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहे. 2030 सालापर्यंत साधारणतः फक्त गृहनिर्माण क्षेत्रच 60 लाख कोटीपर्यंत जाण्याचं खात्री आहे. म्हणजे 60 लाख कोटी रुपयाचा टर्नओव्हर होण्याची 2031 सालापर्यंतच इमिजिएट हे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चालू आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स चालू आहेत. हे सगळं चालू असताना योग्य तो लेबरसुद्धा मिळत नाही आहे. म्हणजे दोन्ही विरोधाभास, पॅराडॉक्समध्ये अडकलो आहे. चांगल्या माणसांची गरज आहे आणि माणसांना नोकऱ्याही मिळत नाही आहेत. याचा हा गॅप कोण ब्रिज करेल? तर स्किल्ड एज्युकेशन. जर माझ्याकडे माझ्या तालुका पातळीवरती, मग मी कोपरगावातनं आलो, माझ्या खेड्यातनं, माझ्या आसपासच्या जिल्ह्यातनं, त्या गावातसुद्धा काम करताना दुर्दैवाने तालुका पातळीवर रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट करताना सुद्धा स्किल्ड लेबर मिळत नाही. आम्ही 9 ते 6 कुठंतरी ऑफिस बॉय म्हणून काम केलं, काय कुठंतरी डेस्क जॉब केला, तर मला 15,000 10,000वर आयुष्यभर राहणं लागणार आहे. शेवटी त्या कामाला तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्ष थांबलात म्हणून कोणी 40 रुपये देणार नाही, कारण त्या कामाचा लायकीचा पगार तोच आहे, वर्ष कितीही काढा. तसं जर स्किल्ड एज्युकेशन घेतलं तर कारागिरी या व्यवसायामध्ये प्रचंड. एक काय, जसं AI मुळं आपण म्हणतो की जॉब्स जे रन ऑफ द मिल सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आहेत, कोडिंगमध्ये, ऑटोमेशनमध्ये रेग्युलर,
या लोकांना आउटसोर्सिंग जी भारत कॅपिटल झालं होतं त्यांचे आता AI ॲडव्हान्समेंटमुळं सुरुवातीचा सेटबॅक म्हणून काही हजार नोकऱ्या जाणार. ह्या नोकऱ्या जाताना दिसत आहेत. माझ्या व्यवसायामध्ये मात्र हा कम्प्लिटली लेबर ओरिएंटेड व्यवसाय आहे. ओके. यात ऑटोमेशनला फार लिमिटेशन्स आहेत. हे आणताना मग मला माणसांची गरज आहे का? तर हो. एकटा महाराष्ट्रातला रिअल इस्टेट व्यवसाय अख्ख्या महाराष्ट्रातलं मध्यम उत्पन्न किंवा रोजगार ज्याला म्हणतो आपण डायजेस्ट करण्याची कपॅसिटी ठेवणे मिळतात का? तर नाही. कुठेतरी काम करणाऱ्यांच्या मानसिकतेत बदल होणं अपेक्षित आहे आणि कुठेतरी सरकारने याला प्रोत्साहन देणे. अशी प्रत्येक गोष्टीला आपण सरकारला जबाबदार ठरवू शकत नाही. नाही. सरकार प्रयत्न करत आहे का? तर हो. सरकार आता जसं आउटसोर्सिंगमध्ये आपले जॉब जात आहेत, आता सरकार ग्लोबल कम्पॅटेबिलिटी सेंटर्स आणतं आहे. भारत GCCची कॅपिटल बनते आता. महाराष्ट्रात आजच साधारणतः 700 GCCज ॲक्टिव्ह आहेत. सरकारचा प्रयत्न चालला आहे साधारणतः येत्या 3 वर्षामध्ये एक 4 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचा. या व्यवसायामध्ये GCC एक 4 लाख नोकऱ्या डायजेस्ट करेल. साधारणतः 70-80 हजार कोटीचा उत्पन्नही सरकारला होईल किंवा या जनतेला होईल. परंतु ते जॉब कुठले आहेत? ते त्या स्किल्डचे आहेत. एक दुसरा स्किल्ड आहे जो तो हे काम करत नाही, तो कुठलं करू शकतो? तो कारागिरीला जा, स्किल्ड लेबर. ते करून देखील तुम्हाला 40 ते 50 महिना मिळू शकतो. हा गॅप कुठेतरी मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे. आणि जर झाला ना तर खरोखर क्रांती घडेल. इथं बेरोजगार कोणी राहणार नाही. सुशिक्षित बेरोजगार तर नाहीच नाही. आता कन्स्ट्रक्शन आणि रिअल इस्टेटमध्ये कोणत्या प्रकारच्या जॉबची मागणी आहे बेरोजगारांना किंवा रोजगारांना? सगळ्या प्रकारची ती. आता कन्स्ट्रक्शनमध्ये सुदैवाने काय आम्ही सगळ्या प्रकारच्या लोकांशी निगडीत होतो. म्हणजे प्लॅनिंगमध्ये मला आर्किटेक्ट इंजिनियर्स लागतात. AIमुळं आता मी डिजिटली बऱ्याच ठिकाणी मला गोष्टी करणं लागलं. आम्ही AIसुद्धा ॲडॉप्टेबिलिटी करतो आहे आमच्या कॅम्पेन्समध्ये सगळ्यामध्ये. सो आम्हाला मीडियातली किंवा AI फील्डमधली, आम्हाला सॉफ्टवेअर फील्डमधली माणसं लागतात. सगळ्यात जास्त माणसं लागतात ती आम्हाला स्किल्ड लेबर लागतं. ओके. बाकीची माणसं सहजरित्या मिळतात, स्किल्ड लेबर मिळतच नाही. मला दुसरीकडे डिपेंड राहायला लागतं. आणि त्या राज्यांचा विकास व्हायला लागला ना तर ती माणसं इथे येणं कमी होईल. आणि ती माणसं इथं कमी होईल येणं. ऑलरेडी तसं राजस्थानमधनं इथं माणसं येणं कमी झालं आहे. आणि ती माणसं इथं येण्याची कमी झाली आणि महाराष्ट्रातनं जर तो लेबर सप्लाय मिळाला नाही तर पुन्हा फ्लॅटचे भाव वाढतील. बरोबर. कारण कॉस्टलीच लेबर होणार. आजच मी जर 3,000 रुपये देतोय त्या लोकांना दिवसाला 2 शिफ्टचे, तर उद्या ही माणसं यायचं बंद आलं तर येणारे ही माणसं 10%वर आली तर ते किती रुपये घेतील? हो. म्हणजे शेवटी पुन्हा घरांचेच भाव वाढणार. शेवटी ते पुन्हा बाहेरलाच इम्पॅक्ट होणार. त्यामुळं रिअल इस्टेटमध्ये रोजगार निर्मिती ही विविध प्रकारे होऊ शकते. दुसरी गोष्ट काय आहे की आता रिअल इस्टेटला अफेक्ट पण रोजगारांनीच होतं. ती माझ्याकडं माणसांची उत्पन्न क्षमता वाढली त्यासारखं उत्तम माझ्या व्यवसायाला नाही. त्यांची उत्पन्न क्षमता वाढली की ते माझ्या घरांकडे गुंतवणूक करण्याकडे त्यांचा ओढा होईल. त्यांचा ओढा वाढला की माझ्या व्यवसायाची वृद्धी होईल. आता कुठेतरी एक सेटबॅक लोकांच्या मनात दिसतो मागच्या 1-1.5 वर्षामध्ये. ज्या भागात साधारणतः अनसोल्ड घरं दिसत आहेत किंवा की इस्पेशली IT प्रोफेशनल्स, कुठंतरी एक असं फिअर निर्माण झालं आहे की AIमुळं आता नोकऱ्या जातील. आणि काही कंपनीजनी त्यांची माणसं काढून टाकलीसुद्धा. ते का करतात? ती नी जर्क रिॲक्शन आहे मागच्या 2-2.5 वर्षातल्या त्यांच्या व्यवसायाला बसलेल्या धक्क्यामुळं. जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे म्हणा, अमेरिकेसारख्या देशावर आपण खूप अवलंबून असतो तिथल्या टेरिफ सिच्युएशनमुळे म्हणा, यामुळे म्हणा भारतातल्या आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीजवरती, सर्व्हिस प्रोव्हायडर्सवरती भार आलेला आहे. AIच्या नावाने, AI नावाच्या, जसं आपल्याकडे कोपरवाला भक्कम बुवा नावाचा प्रकार होता, त्या एक भीती असते ती, तो प्रत्यक्षात ती व्यक्ती नसते. त्या भीतीमुळं जॉब्स कट झाले. परंतु हे कायम राहणार आहे का? नाही. याला AI जबाबदार आहे का असं मला वाटतं का? तर नाही. मी AIकडे टूल म्हणूनच बघतो. त्याचं कारण ही औद्योगिक आणि ही तांत्रिक
क्रांती आहे ना, टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन हे होतच राहतं. पूर्वी आपला शेतीवरती आपण नांगरायचो, आपण हाताने नांगरायचो बैलाने. त्यावेळी जेव्हा ट्रॅक्टर आले ना, म्हणजे 100% शेती ही आपण बैलानेच नांगरायचो. ट्रॅक्टर आले त्यावेळी काय वाटलं होतं की नांगरणाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. समजा नांगरणाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. तसं घडलं का? तर नांगरणाऱ्याची नोकरी गेली, कारण तो जॉब ऑब्सोलेट झाला. परंतु ट्रॅक्टर आल्यामुळं त्याच्याशी निगडीत हजारो नोकऱ्या वाढल्या हो. आणि जी एकेकाळी 1 एकर जमीन कल्टिवेशन खाली यायची, ती जमीन 1000 एकर कल्टिवेशन खाली यायला लागली. प्रॉडक्टिव्हिटी देशाची वाढली. बरोबर. अमेरिकेमध्ये एकेकाळी शेतीवरती 97% रोजगार हा शेतीतनं निर्माण व्हायचा. आज अमेरिकेमध्ये 3% रोजगार शेतीतनं निर्माण होतो. परंतु मग अमेरिका मागे राहिली का? अमेरिकेत बेरोजगारी आहे का? नाही. आपल्याला स्वतःला मोल्ड करणं आहे, स्वतःला अपडेट करणं आहे. परंतु AI आय एम कॉन्फिडंट विल ब्रिंग इन 1000 मोर जॉब्स ओके. दॅन द करंट वन. तसं आपल्याला अडॅप्ट करता आलं. आपल्याला ॲडॉप्ट करणं आहे. आणि मला खात्री काय आहे माझ्या व्यवसायाबद्दल, कारण मला नाही वाटत की माझ्या व्यवसायाला हे घातक ठरेल आहे ओके. किंवा यातनं लोक घरं घेण्याचं मागे पुढे विचार करतील नाही करतील भीती. हा धक्का हा साधारणतः 6 ते 8 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे. यानंतर आता जसं GCCमध्ये पुण्यामध्ये 400 GCC येत आहेत. काय एकट्या पवईमध्ये ब्रुकफिल्ड इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी, त्यांनी एकट्या पवईत आज 8,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे. 40,000 जॉब तिथनं येत आहेत. सो आय फील देर इज अ गुड फ्युचर. आणि माझ्या व्यवसायाची सुद्धा वृद्धीच आहे AI मुळे सुद्धा. ओके. आता सर आता मी खूप ठिकाणी बघते की टाउनशिप्स क्रिएट होत आहेत. ॲमेनोरासारखी टाउनशिप आहे. अजून पण आय गेस VTP बनवत आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? टाउनशिप्स हा फार छान प्रकार आहे. म्हणजे कसं की सरकारने हा कायदा आणला साधारणतः 2005-06 साली. याला विशेष नगर वसाहत कायदा म्हणतात, स्पेशल टाउनशिप ॲक्ट. ते का आणलं? तर 100 एकरच्या वरती शेत जमीनसुद्धा तुम्ही तिचं स्टेटस तसंच ठेवून तुम्ही तिथे बांधकाम करू शकता आणि टाउनशिप वसवू शकता. फक्त सरकारने बंधनं काय घातली की तुम्ही स्वतः स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी व्हायचं आणि सरकारने त्यांच्या प्लॅनिंगचे जे काही नियम आहेत ढोबळ मानाने बनलेले, याच्या अधीन राहून तुम्ही त्या संपूर्ण तुमच्या टाउनशिपचा सगळाच विकास तुम्ही करायचा. ओके. म्हणजे तिथल्या रस्त्यांचा, तिथल्या फायर सर्व्हिसेसचा, म्हणजे तुम्हाला तिथं स्वतःचं फायर स्टेशनसुद्धा असलं पाहिजे, तिथे हॉस्पिटल्स असले पाहिजे, तिथे शाळा असल्या पाहिजेत. म्हणजे काय तर सरकारने इट इज सॉर्ट ऑफ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, की सरकार या टाउनशिप्स स्वतः क्रिएट करण्यापेक्षा खाजगी विकसकांना सोबत घेऊन सरकार फॅसिलिटीज देतं आहे, सरकार तुम्हाला परवानग्या देतं आहे, सरकार तुम्हाला FSIचे बेनिफिट्स देतं आहे, सरकार तुम्हाला सबसिडीज देतं आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही तिथं स्वतः एक टाउनशिप विकसित करणं आहे. ओके. आणि मगरपट्टा हे त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. ॲमेनोरा सुंदर उदाहरण आहे. ब्लू रिज सुंदर उदाहरण आहे. फक्त कसं आहे आता अगेन ह्या टाउनशिप्ससुद्धा परवडतात की नाही असा विषय कधी होतो. याचं मूळ पर्पज काय होतं की त्या टाउनशिप्समधनं परवडणारी घरं निर्माण होतील. पण या टाउनशिपसुद्धा कसं आहे त्या गावातच आल्या. हां. आता नवीन टाउनशिप निर्माण जर मला करायची झालं, आज मला समजा ब्लू रिजच्या पलीकडे 5 किलोमीटर जर दुसरी ब्लू रिज निर्माण करायचं झालं, जायला रस्ता आहे का? नाही. टाउनशिप्स ॲक्ट खूप सुंदर आहे, टाउनशिपची कन्सेप्ट पण खूप सुंदर आहे, पण टाउनशिपला ॲक्सेसिबिलिटीसुद्धा खूप गरजेची आहे. अन्यथा त्या डेव्हलपर्सनी खूप सुंदर म्हणजे स्वतः प्लॅनिंग ऑथॉरिटी असल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने या टाउनशिपची निर्मिती केलेली आहे. म्हणजे खाजगी माणसाकडे असं वाटलं होतं की जर आपण एक प्रकारची सत्ता सोपवली प्लॅनिंगची, तो काय क्रिएट करेल. तर मगरपट्टा, ॲमेनोरा, ब्लू रिजची सुंदर उदाहरणं आहेत पुण्यासाठी. मुंबईसाठी आता पलावा बनतं आहे ह्यूज. त्यामुळं ह्या टाउनशिप्समध्ये घरं घेणं म्हणजे तुम्हाला पुण्यावरची डिपेंडन्सी राहणार नाही अशी एकंदरीत ती योजना आहे शहरावरची. सगळं तुम्हाला तुमच्या घरापासून वॉकिंग डिस्टन्स मिळेल. पण टाउनशिपचा सर्वात जास्त फायदा कोणाला आहे? डेव्हलपर, बायर? नाही, टाउनशिप्स ही विन विन सिच्युएशन आहे. ओके. म्हणजे कसं
जेव्हा मगरपट्टा ॲमेनोरा निर्माण झाला ना, त्यावेळी तिथल्या फ्लॅटचे दर हे गावातल्यापेक्षा स्वस्त होते का? तर हो. ओके. त्यावेळी ज्यांनी तिथे फ्लॅट घेतले त्यांना आज ते अफोर्डेबल होत आहेत ना, कारण त्यांना ॲमेनोरात राहणाऱ्या माणसाला त्याच्या डे टू डे गोष्टी करता कुठे यायला लागत नाही ना. मगरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या माणसाला नोकरी तो तिथे करतोय, मगरपट्ट्यामधल्याच IT सिटीमध्ये किंवा कुठे, किंवा तो हडपसर मांजरी भागात कुठे नोकरी करतोय, तो राहतोय मगरपट्ट्याच्या सगळ्या सेल्फ कंटेंट टाउनशिपमध्ये. त्यामुळं त्याचा फायदा झाला ना, तो फक्त त्याचा job खर्च करताच- वाचला ना महिन्याचा अनेक प्रकारचा. फक्त जॉब करताच बाहेर निघावं लागतं. हां, बस तेवढंच. आणि बऱ्याच वेळा लोक जॉब करतायत तिथेच करतायत ना. ओके. त्यामुळे त्याचा शाळांचा मुलांचा येण्या जाण्याचा खर्च, रिस्क कमी झाली आहे. डे टू डे परचेसेस, डे टू डे गोष्टी, सोशल गोष्टी, या सगळ्या तिथे आज इझिली अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट, स्टेट ऑफ द आर्ट इझिली अवेलेबल आहे. उद्या दुर्दैवाने कुठे आग लागली, फायर स्टेशन त्या टाउनशिपमध्ये स्वतःचं आहे, ॲम्ब्युलन्सेस स्वतःचे आहेत, हॉस्पिटल्स स्वतःचे आहेत, शाळा आहेत. आता त्याचं मेंटेनन्स जास्त आहे, पण कसं आहे, इफ यू थ्रो पीनट्स यू गेट मंकीज. मेंटेनन्स जास्त आहे, परंतु तो देतात पण तितकाच उत्तम. शेवटी मेंटेनन्स हा तुम्हाला सगळ्यांना मिळूनच करणं आहे कुठल्याही सोसायटीचा. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट काय होतं, जर मी गावात किंवा बाणेरमध्ये कुठे फ्लॅट घेतला तर मला त्या सोसायटीत मेंटेनन्स कमी पडतो कम्पेअर्ड टू टाउनशिप. फक्त मग मी तिथून सगळीकडे मला जायला लागतं. मग आयदर रस्त्याने, माझ्या बाईकवर, किंवा या सगळ्यांनी मला ॲक्सेसिबिलिटी जायला सारख्या ठिकाणी यायला जायला लागतं. तो माझा हे प्रकार टाउनशिपमधला वाचतो. ओके. सो टाउनशिप इज अ व्हेरी गुड कन्सेप्ट. ओके. आणि सगळ्या प्रकारचे परचेसर्स असतात, सगळ्या प्रकारच्या लोकांना कस्टमर्सची लायकिंग आहे. टाउनशिपचं एक वेगळं लायकिंग आहे. ओके. काहींना मग इंडिपेंडंट बिल्डिंग आवडते का, तो माझा मेंटेनन्स कमी राहील, मला नको आहेत फॅसिलिटीज. म्हणजे जसं प्रभात रोडला आपण एखादा फ्लॅट बांधतो, आता त्या भागामध्ये 15 ते 17, 18 हजार रुपये पर स्क्वेअर फूट आहे. पण कुठल्या तरी बिल्डिंगमध्ये मी ॲमेनिटी देऊ शकतो का? म्हणजे एवढा पैसा मी घेतोय, पण मग मी स्विमिंग पूल, मी क्लब हाऊस, मग मी या सगळ्या गोष्टी तिथे देईन का? तिथे परवडत नाही देणं. मग काय, त्याला लागून सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. क्लब्ज आहेत, हेल्थ क्लब्ज आहेत, सगळं वॉकिंग डिस्टन्सवर अवेलेबल आहेत. मग माणूस तिथं राहणं त्यावेळी प्रेफर करतो तितके पैसे देऊन. ओके. मग म्हणजे टाउनशिप ही मग आउटस्कर्ट्सलाच असली पाहिजे का? आउटस्कर्ट्सलाच असली पाहिजे, ओके. तर ती स्वस्त होईल, परवडणारी पण होईल. आणि तिथल्या सोयी तिथंच डायजेस्ट करणे ना, तुम्हाला बाहेर यायची गरजच पडणार नाही. आपल्या या पट्ट्यात नाही ना अजून कोणती का आहे? कुठे? हिंजेवाडी. ब्लू रिच आहे ना, ओके. आणि फॉरेस्टेल आहे. ओके. कारण फॉरेस्टेल एक छान टाउनशिप आहे, पण तिथे जायला अगेन भोगावला जाताना ती मजा जाते निघून त्या इतक्या छान भागात राहण्याची. म्हणजे गेलं की सुंदर निसर्गरम्य, पण जायला मला किती कटकडे भोगावला. माझं तेच म्हणणं, ही ॲक्सेसिबिलिटी इम्प्रूव्ह करणं आहे. बरोबर. रिअल इस्टेटचं मार्केट जर वाढलं तर स्थानिक जे व्यवसाय असतात त्यांना किती फायदा होतो? प्रचंड. त्याचं कारण स्थानिक व्यवसायांवरतीच रिअल इस्टेटचं गणित आहे. आणि रिअल इस्टेटमधली वाढ ही प्रत्येकाच्या रोजगारात, स्थानिक व्यवसायांच्या मध्ये होणाऱ्या वाढ ही अतिशय साध्या, म्हणजे समान प्रमाणात आहे. आणि नुसतं समान प्रमाणात पण नाही. आता साधी गोष्ट आहे, गंमत बघा, पुण्यातल्या भाज्यांचे दरसुद्धा ना त्या भागातल्यानुसार बदलतात. म्हणजे तुम्ही प्रभात रोडला राहत असाल तर तिथे जी भाजी मिळते त्यापासून 500 मीटर पलीकडे मॉडेल कॉलनीत गेलं तर त्यापेक्षा स्वस्त दरात मिळते. त्याच्यात तुम्ही इकडे प्रभात रोडकडनं कर्वेनगरला गेलात तर ती प्रभात रोडपेक्षा स्वस्त भाजी मिळते. ती भाजी त्या 1.5 किलोमीटरमध्ये महाग स्वस्त होत जाते. म्हणजे त्या भागानुसार प्रत्येकजण कमवतो, प्रत्येकजण प्रीमियम कमवतो. मग तो भाजीवाला असो, तो जनरल स्टोर्सवाला असो, तो कोणी असो, त्या भागाच्या दरानुसार तो प्रीमियम कमवतो. म्हणजे ज्यावेळी बाणेर या सगळ्या 21 गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन बनला, त्या प्लॅन बनवताना या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग केलेलं आहे ना, की पब्लिक, सेमी पब्लिक कुठं असावं, रेसिडेन्शियल कुठं असावं, कमर्शियल कुठं असावं, ओपन स्पेसेस, गार्डन्स कुठे असाव्यात. या शहराचं कसं आहे की कुठल्याही शहराची वाढ होताना आधी काय बनतो तर शहराचा नियोजन आराखडा बनतो. तो नियोजन आराखडा ना 100% इम्प्लिमेंट होणं खूप गरजेचं आहे, तर त्या शहराचा सुनियोजित विकास होऊ शकतो. कसं आहे, जसं पुणे शहराची पेरीफेरी एकेकाळची 97 सालची, ती गावं जेव्हा 21 गावं पुणे शहरात आली, ती 97 साली पुणे शहरात आली. त्याचा नियोजन आराखडा बनला 2007 साली. आणि तो बनल्यानंतर आज 2026 आहे, तो 100% इम्प्लिमेंट झाला आहे का? नाही. त्यामुळं काय झालं आहे, त्याचं जे बेसिक पर्पज, ही गावं आल्यानंतर या गावांची पाणी सकट लागणाऱ्या सर्व्हिसेस,
ते नुसतं बाजूला ठेवा. पब्लिक सेमी पब्लिक झोन असतो, ग्रीन बेल्ट असतात, तुमचे ओपन स्पेसेस असतात, ॲम्युनिटी स्पेसेस असतात. या त्या पद्धतीने तिथे येणाऱ्या घरांच्या वाढीनुसार निर्माण झाल्या का? तर नाही. नाही. म्हणजे पुण्याचं उदाहरण कसं, पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, पुण्याला आपण कलेचं माहेरघर म्हणतो. आता कलेचं माहेरघर पुण्याला म्हणताना कला म्हणजे समोर काय दिसतं आपल्याला, तर थिएटर, नाटक. पुणेकरांचं नाटक हा एक श्वास आहे. पुणे शहरात वर्षानुवर्ष 3 थिएटर आहेत. म्हणजे पुणे यशवंतराव चव्हाण बालगंधर्व भरतनाट्य सोडता पुणे शहरामध्ये, पुणे कार्बन शहरामध्ये आपल्याला नवीन नाट्यगृह निर्माण झालेली दिसतात का? नाही. म्हणजे हे कलेचं माहेरघर होतं. विद्येचं माहेरघर पुणे शहराला आपण म्हणतो. पॉलिटिकल विल पॉवर का गरजेची आहे, जी आता दिसते पण आहे. म्हणजे आता जसं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणताना आपण काय बघतो, तर एज्युकेशन ही पुण्यातली इंडस्ट्री आहे. इथे खाजगी संस्था खूप आहेत, शिक्षण संस्था. परंतु सरकारी ज्या अत्युच्च दर्जाच्या शिक्षण संस्था आहेत ते म्हणजे IIT, IIM, गव्हर्नमेंट टॉप क्लास मेडिकल कॉलेजेस, त्या स्तरावरची, राष्ट्रीय स्तरावरची NID, या सगळ्यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या किती इन्स्टिट्यूट्स पुण्यात आहेत? तर दुर्दैवाने नाही. आता IIMची नवीन शाखा पुण्यात येऊ घातली आहे काही काळामध्ये. सो गव्हर्नमेंट प्रयत्न करत असं नाही आहे, परंतु बऱ्याच काळानंतर आता पुन्हा सरकार या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघू लागले. पॉलिटिकल विल पॉवर डेव्हलप होऊ लागली, परंतु ती कूर्मगतीने होऊन चालणार नाही आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप करणं गरजेचं आहे. कारण मग अदरवाईज ही विद्या कला ह्या सासरी गेल्या माहेरी आल्याच नाही परत. काय म्हणजे हे यांचं सासर कधी होणार थोडक्यात, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स त्या टॉप क्लास या शहरात कधी येणार? इथे आजही कल्चर, जर मी थिएटर म्हणतो, माझ्याकडे मल्टिप्लेक्स थिएटर्स तयार होत आहेत खाजगी, पण मला माझ्या बेसिक जे कलागुणांचा वाव मिळणारा कल्चरल इथे अकॅडमीज, इथे कल्चरल थिएटर्स अजून ती तेवढीच आहेत ना. त्यांची ग्रोथ कधी होणार ह्याचाही विचार सरकारने करताना त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असतं ना, ते एक्झिक्यूट होणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज एवढं शहर प्रचंड वाढले आणि त्या शहराला आजही 3च थिएटर्स आहेत ना. वर्षानुवर्ष आपल्याला 3 थिएटर, पण 4थं थिएटर माहितीच नाही ना. नाहीच आहे. हे मग जर याला कलेचं माहेरघर म्हणतो आपण, तर मग त्यासाठी पुणे शहराकडे हा प्रयत्न करायला पाहिजे ना सरकारने. बरोबर. तर हे उपयोग होईल. मग आता जसं आपण टाउनशिप्स म्हटलो, या इंटिग्रेटेड टाउनशिप्समध्ये सुद्धा मग थिएटर सकट सगळ्या गोष्टींना प्रमोट करायला हवं. बरोबर. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आहेत टाउनशिपमध्ये. सगळ्या मग थिएटर सारख्या, मग सरकारची ती अपेक्षा करता येत असावे की जसं इंटिग्रेटेड टाउनशिप ज्यावेळी आपण म्हणतो, तर तिथे हे थिएटर सारख्या गोष्टी, तिथे या गोष्टी चांगल्या दर्जाचे येणं अपेक्षित आहे. तर तो डेव्हलपमेंट प्लॅन आणि ते पर्पज त्या डेव्हलपमेंट प्लॅनचं सक्सेसफुल होईल. अदरवाईज फक्त घरं बनतील, हायराईज टॉवर्स होतील, परंतु त्याला लागणाऱ्या सुविधा, लागणाऱ्या जगण्याकरता सुविधा काही तिथे मिळणार नाही. सर, तुमचा पहिला प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचं स्वतःचं घर घेतानाचा अनुभव कसा होता? मी अतिशय मूर्ख होतो. कारण त्यावेळी काही कळायचंही नाही. आणि मी पहिलं माझं घर घेतलं, गंमत सांगतो, तो काळ कसा भारी होता. मी माझं पहिलं घर घेतलं बावधनमध्ये 7 लाख रुपयाला. कितीची गोष्ट आहे? 2005 साली स्वतःचं घर मी माझ्या पगारातनं घेतलं. त्यावेळी तुम्हाला सांगितलं ना, पगारातनं इन्व्हेस्टमेंट परवडायची. सुदैवाने आईवडिलांनी कमवलेल्या पैशातनं पुण्यात स्वतःचं घर होतं, त्यामुळे मला राहण्यासाठी घर घेण्याचा काही विषय नव्हता. घेतलं गुंतवणुकीकरता. आता ते घर मी त्यावेळी घेतलं 7 लाख रुपयाला बावधनला. ते घर मी 2.5 वर्षात 19 लाख रुपयांनी विकलं. असा काळ होता. तिथं कुठेही घेतलं ना, त्यावेळी फार डोकं लावायला लागायचं नाही. त्या काळात तुम्ही कुठेही घेतले की पैसे मिळायचे इन्व्हेस्टरला. पण पूर्ण होणार असेल प्रोजेक्ट ना, तर ते प्रोजेक्ट पैसे मिळायचेच. त्या काळामध्ये घराची गुंतवणूक ही अत्यंत लुक्रेटिव्ह का होती? कारण कसं आहे लक्षात घ्या, सुपरस्ट्रक्चर नाही पैसे कमवून देत, जमीन पैसे कमवून देते. घरांचे भाव कधीच वाढत नाही. आजच्या काय ही पण मिथ आहे की घरांचे भाव वाढतील का कमी होतील.
घरांचे भाव कधीच वाढतात किंवा कमी होत नाही, वाढतात भाव जमिनीचे. सुपरस्ट्रक्चरचे भाव हे वाढतच जातात. जसं मागच्या 4 महिन्यात आमच्या रॉ मटेरियल सकट सगळ्याचे भाव 45% वाढलेत. म्हणजे युद्ध झालं कोणातरी वेगळ्या लोकांमध्ये, भोगतोय आम्ही आणि सोबत इथला कॉमन मॅन. आज साधारणतः 45% भाव वाढलेत मटेरियल सकट सगळ्याचे. ह्याचा विचार जर मागच्या अनेक वर्षाशी केला तर सुपरस्ट्रक्चर जे तुम्ही घेता घर, त्याचे भाव वाढतच जातात. भाव वाढतात हे जमिनीचे किंवा कमी होतात. पूर्वी कसं होतं, जमीन ही दुप्पट तिप्पट पैसे कमवून द्यायचीच, कारण ती दुर्मिळ होती. तिच्यावरचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल पण कमी होतं. म्हणजे काय, तर माझी 10,000 स्क्वेअर फूट जमीन नसेल ना, तर त्याच्यावर मला 8,000च्या आसपास बांधता यायचं. ओके. आणि त्या 8,000चं बांधता यायचं म्हणून ना सुपर बिल्टअप नावाचा कन्सेप्ट आला, अच्छा. की मी कॉमन स्पेसेस पण लोड करायला लागलो त्याच्यावरती. नंतर या 10,000चं सरकारने काय केलं, 8,000चं बांधकाम करता येत होतं ना, ते हळूहळू 20,000चं आज 30,000 40,000पर्यंत पोटेन्शियल केलं. म्हणजे काय, जी जमीन पूर्वी मला, त्या जमिनीत भाव कमी झाला की नाही, हो. का, तर त्याचं डेव्हलपमेंट पोटेन्शियल वाढल्यामुळं त्या प्रमाणामध्ये फ्लॅटचे भाव वाढ थांबली ना. मग सुपरस्ट्रक्चर जर आमचे वाढतच जातात भाव, कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही दिवसेंदिवस वाढते, कधी चुकूनही कमी होत नाही. मग ती कमीच होत नाही, तर मग 13 नंतर आज 2026ला सुद्धा पुण्याच्या पेरिफेरी किंवा पुणे शहरामध्ये ऑलमोस्ट तितकेच आजही भाव काय आहेत. ह्याचं कारण त्या जागेचं बिल्डिंग पोटेन्शियल वाढलं. पूर्वी ज्या जागेतनं मी 10,000 स्क्वेअर फुटाला 8,000 स्क्वेअर फूट व्हॉल्यूमचे फ्लॅट देऊ शकतो, तिथं आज मी 40,000चे देऊ शकतो. त्यामुळं माझे रेट तितपतच राहिले. राहणारी जी वाढणारी कॉस्ट होती ती इन्फ्लेशनरी फक्त वाढवत गेलो. ओके. त्यामुळं मग मध्य पुणे हे राहत्या लोकांसाठी घर बनलं, इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. उद्या तुम्ही रेंटल यील्डसाठी म्हणालात तर कोथरूड किंवा हडपसर यासारख्या ठिकाणी, बाणेरसारख्या ठिकाणी तुम्हाला रेंटल यील्ड मिळतं. इतर ठिकाणी तुम्हाला राहतं घर म्हणून मध्यवर्ती पुणे आणि गुंतवणुकीसाठी मग ती पेरिफेरी जे मारणं मी तुम्हाला मगाशी म्हणालो, की मग तिथे तुम्हाला आज गुंतवलं तर मग 4 वर्षांनी जास्त पैसे मिळतील. मग ती गुंतवणूक बाहेर पडायचं आणि अजून लांब गुंतवायची, म्हणजे ग्रोथ कॉरिडॉरमध्ये आपण गुंतवणूक करणं जाणं आहे. ओके. असं आज जर 50 लाखात कुठे फ्लॅट घ्यायचा असेल तर अवेलेबल आहे का, आहे काही ना. ऑप्शन्स? आज 50 लाखात फ्लॅट घ्यायचा तर मुख्य मुंबई, मुख्य पुणे हे शहर विचार करण्यापलीकडे आहे. पण मुंबईची गंमत सांगतो. मुंबई ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आत्ता कोस्टल कॉरिडॉर, परत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो झाला आहे, या सगळ्यामुळं आणि मुंबईमधल्या ज्या टर्शियरी ब्रँचेस कनेक्ट करणं चाललं आहे, यामुळं मुंबईचं एक बेनिफिट खूप होणार आहे. की आज मी मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली किंवा वसई विरार येथे 2030चा दृष्टिकोन ठेवून जर मी गुंतवणूक केली तर ती मला उत्तम परतावा देईल. ओके. किंवा आज मी तिथे राहण्यासाठी घर घेतलं आणि 2030च्या कंप्लिशनच्या दृष्टिकोनातून घर घेतलं तर ते मला मुंबईत काम करायला येण्यासाठी सुद्धा सहज सोपं होईल. अशी मुंबईची रचना आता सरकारने सक्सेसफुली केली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये 50-60 लाखाचं घर मिळणं शक्य होईल का आता, तो हो. म्हणजे हा विनोद वाटेल ऐकायला, पण मुंबई याचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातनं मुंबई म्हणजे कप परेड, वरळी, लोअर परेल, बांद्रा ही मुंबई नाही. मुंबई हा अथांग पसरलेली आहे. मुंबई म्हणजे कुठली, जसं अंबरनाथून माणूस लोकलने मुंबईला कामाला जातो CSTला, मीरा भाईंदरहून कल्याण डोंबिवली हे भाग, आता हा वेस्टर्न कोस्टल कॉरिडॉर तयार झाला ना की ते इंडिपेंडेंटली सेल्फ कंटेंट खूप डेव्हलप होतील. ओके. त्यामुळं 30 सालापर्यंत मुंबई अफोर्डेबल होईल. पुण्याची अफोर्डेबिलिटी ही संपूर्णपणे सरकारवर अवलंबून आहे. ओके. धिस गव्हर्नमेंट जर इथे GCC सारख्या गोष्टी, जे आज GCC म्हणजे काय साधारणतः, तर त्या अमेरिकेतल्या, युरोपमधल्या मोठ्या कंपन्यांचे ऑफशोर स्वतःचे सेंटर्स, इंडिपेंडंट सेंटर्स, त्यांच्या लायकीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्हाला देणं आहे, त्यांची ती अपेक्षा असते तरच ती इथे येतात. त्यांच्या लायकीचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं आहे, त्याला लागणारा रोजगार देणं आहे, तर मग तुम्हाला त्या सुविधा, ती इन्फ्रास्ट्रक्चर पुणे शहराला पण देणं भाग आहे. आणि
गव्हर्नमेंट जसं मेट्रोसारखं सक्सेसफुल गोष्ट वाटलं नव्हतं खरं तर. मला वैयक्तिकरित्या वाटलं नव्हतं की मेट्रो सक्सेसफुली एक्झिक्यूट होईल. जर ती होऊ शकते ना, तर पुणे शहरामध्ये इतर कुठलेही नवीन प्रोजेक्ट आणण्याऐवजी पुणे शहराच्या ज्या उपनगर आहेत ते सक्सेसफुली चांगल्या रीतीने निदान वायडर रोड्सनी कनेक्ट होतील की नाही, तिथले बॉटलनेक्स काढण्याचा सरकारने वॉर लेवल प्रयत्न करा. म्हणजे बाणेरमधला माणूस बुगावला राहील, हडपसरचा माणूस मांजरीत राहील. हे बॉटलनेक जरी सरकारने काढले ना पुढच्या वर्षभरात वॉर लेवलला काम करून, एका वर्षात पुन्हा अफोर्डेबल होईल. बाणेरला 13,000 रुपयात फ्लॅट घेणारच नाही ना मी 5-6 हजार रुपयांनी मी सूसला घेईन ना. मी जर अजून पुढे 4 लेन मोठा रस्ता झाला, जे DP रोड जे आहेत तिथे प्लॅन केलेले, म्हणजे असं नाही की तिथे रस्त्याची आखणी नाही आहे, तिथे रस्तेच नाही आहे आखणीनुसार. तिथे आहेत 60-60 मीटरचे DP रोड तिथे अस्तित्वात आहेत, 30-30 मीटर DP रोड आहे. ते जर झाले ना सक्सेसफुली, तर तुम्हाला फार लांब जायला लागणार नाही 50-60 लोक ते घराकरता. आता आपण असं बघतो की हिंजेवाडी बाणेर साईड नंतर एक छोटा एक ब्रेक आहे, हो. नंतर मग आपली मेन सिटी हम्म. आणि मग नंतर आपलं हडपसर हम्म. वगैरे. सो हे 2 जर आपण ब्लॉकेज काढले तर मग ब्लॉकेज सगळं. नुसतं नाही आहे, ब्लॉकेजेस सगळ्या उपनगरांना आहेत. इट इज बिकॉज ऑफ लँड ॲक्विजिशन इश्यूज. जसं बुगावला जाताना वाटेत तो बायपास झालाच नाही. समजा तो सरकारने फास्ट एक्झिक्यूट केला तर बऱ्याच प्रमाणामधली पॉप्युलेशन ही त्या भागात राहील, 20 मिनिटात गावात येईल. सूसमधलं ब्लॉकेज काढलं, बाणेर सूसमधलं, पुढे नांद्यापर्यंत ते ब्लॉकेज तो रस्ता एक्झिक्यूट झाला. अगदी आता रिंग रोड जो होतोय त्या रिंग रोडपर्यंत जाणाऱ्या या फांद्या जर जोडल्या ना, त्या मुंबईत जोडायचं काम चाललंय. मुंबईमधला जो रिंग रोड जो ऑटोमॅटिक तयार झाला आहे, वेस्टर्न कॉरिडॉर आणि ईस्टर्न रोडचा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, हा जो पूर्ण कॉरिडॉर तयार होतोय रिंग रोड, त्याला जोडायला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चाललंय. ओके. पुण्यामध्ये रिंग रोड ते मध्यवर्ती पुणे याला जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे. ओके. आणि हे जर घडलं तर पुणे शहरापासून मध्यवर्ती पुण्यापासून 5 किलोमीटरच्या 10 किलोमीटरच्या आत सुद्धा इझिली 50 ते 60 लाखात सुंदर घरं मिळू शकतील. वाव. एक्झिक्युशन इज द मेन थिंग. हे फक्त सरकारने वॉर लेवलला करणं गरजेचं आहे. 100% शक्य आहे. ओके. कारण पुन्हा म्हणाल की मग प्रश्न येतो की बांधकाम व्यावसायिक तिथे जास्त भावाने विकून जास्त नफा कमवेल. जास्त नफ्याचं गणित बांधताच येत नाही आज काळानुसार. मला जेवढं डिमांड आहे तेवढाच मी पैसे आज मला मिळू शकतात. जर लोकांची पर्चेसिंग पॉवर निघूनच गेली तर माझा व्यवसाय डब्यात जाणार आहे. वी आर टुडे वर्किंग ऑन थिन मार्जिन्स. बरोबर. माझे गणित बघितलं ना तर जमीन घेताना म्हणजे जसं मला 27% तर माझा खर्च प्रोजेक्ट लॉन्च करेपर्यंत होतो, तो कमी केला. शहरं ॲक्सेसिबल केली. मला जमीनच घ्यायची शेवटी. आता रॉ मटेरियल एकच आहे जमीन. मग ती मला बाणेरला मिळो, ती सूसला मिळो, ती भुगावला मिळो, जिथं डिमांड आहे तिथे मी जाणार. ओके. मला रस्ते सुंदर असतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं, सर्व्हिसेस डेव्हलप केल्या सरकारने, रिंग रोडपर्यंतच्या केलेल्या प्लॅन, तर या शहरावरचा जो भार आहे ना प्रचंड, तो खूप कमी होईल. आणि जे तुमचा प्रश्न आहे ना मुख्य, 50-60 लाखात घर मिळेल का? 100% मिळेल. ओके. व्हॉट रिक्वायर्स इज पॉलिटिकल विल पॉवर. आणि इफ धिस गव्हर्नमेंट इज सो प्रोॲक्टिव्ह की AI मुळे उद्या नोकऱ्याला अडचण येईल का, जॉब्स क्रिएट करण्याकरता जर सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारातले मिनिस्टर्स, विरोधी पक्षातले पूर्वीचे लोक, आताचं राजकारण पण खूप बदललं आहे. पूर्वीच्या राजकारणी आणि आजच्या राजकारणात फरक काय? आजचे राजकारणी आहे ना, यांनी जग बघितलेलं आहे. आजचं तरुण राजकारणी सुद्धा आहेत, यांनी जग बघितलं आणि त्यांना ना हे राज्य तसं असा अशा अपेक्षा पण निर्माण झालेली आहे. कारण रोज तर काय तुम्ही परदेशात राहू शकत नाही. पूर्वीच्या राजकारणी गोष्ट वेगळी होती. त्यांनी भारतापलीकडे फार पाहिलेलं नव्हतं, व्हिजन नव्हतं. आजच्या राजकारणी हा लिटरेट आहे. आज सुशिक्षित राजकारणी आपल्याकडे आहे. ह्या राजकारण्यांनी परदेश कायम बघितलेला आहे. ते वेल टू डू आहेत. भारत परदेश ॲक्सेसिबल झाला आहे. त्यांना परदेशात चांगल्या गोष्टींकरता जायची सतत गरज पडू नये हे स्वतःलाही वाटायला लागले. त्यानुसार मुंबई तयार होते का? तर होते. नागपूर तयार होतोय का? तर होतोय. संभाजीनगरमध्ये सुद्धा आता चांगली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट येते. संभाजीनगरमध्ये
आज टोयोटासारखे एथरसारखे चांगले प्लॅन्ट्स येत आहेत आता आणि म्हणजे त्याच्याने आज हजारो जॉब्स क्रिएट होतील. हे करता करता सरकार पुणे मुंबईवरचं भार कमी करते, परंतु पुण्यासारखे शहर जे मध्यवर्ती झाले त्याच्यावर मुंबईसुद्धा अवलंबून आहे, ग्रोथ मुंबईची, याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राची ग्रोथ अवलंबून आहे, ज्यांचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, ते बदलण्यासाठी सरकारने मनापासून काम करणं आहे. ओके सर, ॲज अ बिल्डर तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी हे गणित सगळं कसं असतं? हा प्रश्न सुद्धा फार उत्तम. याचं कारण काय की बिल्डर म्हणजे बांधकाम व्यवसाय हा एक एनिग्मा आहे. म्हणजे कॉमन मॅनला ना या व्यवसायाचं गणित कसं आहे याच्याबद्दल खूप प्रश्न असतात. आमचं गणित तसं पाहिलं ना तर पूर्वीचं वेगळं होतं, आता काळानुसार खूप गणित बदललं आहे. माझ्या व्यवसायाचा प्रॉब्लेम काय सगळ्यात मोठा, मी भारतातला नंबर 2चा रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे, परंतु मी उद्योग नाही अजून. ओके. मला उद्योगाचं स्टेटस नाही. आता पूर्वीची गोष्ट वेगळी होती, परंतु रेरा कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन नंतर आज हा व्यवसाय खूप स्ट्रीमलाईन झाला आहे. त्यामुळे याला उद्योगाचं स्टेटस द्यायला खरं तर काही हरकत नाही. दिल्याचे फायदे काय होतात, माझा व्यवसायाचं गणित खूप सोपं असतं. मी जागा घेताना काय विचार करतो की या भागामध्ये लोक घर घेऊ शकतील का, लोक घर घेऊ इच्छुक आहेत का, हा पहिला प्रश्न. हे लोकेशन कसं आहे. जसं क्लायंट विचार करतो ना मी घर कुठे घेईन, मी पण आधी लोकेशनच बघतो. दुसरं मी बघतो याचे ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स किती आहेत, म्हणजे याच्या आसपास कमर्शियल डेव्हलपमेंट किती येते काय नाही. मग साधारणतः मी बघतो की माझ्या नफ्या तोट्याचं गणित म्हणजे काय, जमिनीचा भाव आणि माझ्या फ्लॅटच्या विक्रीचा भाव याचं गणित जुळतं आहे का, आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट साधारणतः 30% इन्क्रीज पकडून मी पकडतो. आता माझ्या व्यवसायामध्ये बॉरोईंग प्रचंड आहे आणि ॲट हायर कॉस्ट कम्पेअर्ड टू ऑल अदर बिझनेसेस. म्हणजे जमीन घेण्यापासून मी व्याजाने पैसे आणतो, 14-15% प्रोजेक्ट लोन घेतो. म्हणजे जमीन घेतल्यानंतर फ्लॅट विकायला चालू करेपर्यंत माझ्या जमिनीची किंमत अशी 27% वाढलेली असते. त्यात व्याज आलं पुन्हा 15%चं 2 वर्षाचं, प्लस पुढे मला 15%चं प्रोजेक्ट लोन आलं. मला जर हे गणित सोपं झालं तर मी फ्लॅट स्वस्त विकू शकतो. कारण माझा मार्जिन हे डोक्यात ठेवलेलं असतं 30%, जे रेराने पण सांगितलं आहे 30%चा वापर तुम्ही स्वतंत्रपणे करा. ओके. आलेल्या 100 रुपयातले 70 रुपये तुम्ही तुमच्याकडे हे कंपल्सरी कन्स्ट्रक्शनला वापरले पाहिजेत. आमचं गणित सेम आहे कुठल्याही व्यवसायासारखं. सिम्पल, माझ्या या प्रोजेक्टमधनं 1,00,000 स्क्वेअर फूट विक्रीनंतर मला 30% प्रॉफिट राहणं अपेक्षित आहे. ओके. हे माझं गणित असतं. आम्ही पूर्वी त्या जागेतनं जास्तीत जास्त पैसे मिळवणं, व्यवसाय कसा बदलला आता, पूर्वी व्यवसाय कसं करायचो त्या जागेतनं जास्तीत जास्त पैसे मिळवणं हा व्यवसाय होता. आता आम्ही टर्नओव्हरवर काम करतो. ओके. आम्ही कसं आहे, एखादी जागा मी 100 रुपयांनी त्यावेळी घेतली होती तर ती पूर्वी 2-2.5 वर्षातच 300 रुपयांनी त्याची व्हॅल्युएशन व्हायची. आता ती लँड इज नो मोर अन ॲसेट. म्हणजे बिल्डरसाठीची जागा हा पूर्वी ॲसेट होता. म्हणजे प्रोजेक्ट चालू व्हायला उशीर जरी झाला ना तरी जागेचे भाव 100चे 200 झालेले असायचे. त्यामुळे तो झालेले उशीर ना हा कळायचा पण नाही. ते पोट भरलेलं असलं ना की 2 रुपये गेले तरी काही वाटत नाही, रिकाम्या पोटीच तुम्हाला पिंच जाणवते. तसं पूर्वी जमिनीचे भाव शेकडो हे पटीत वाढायचे ना, त्यामुळं उद्या प्रोजेक्ट चालू व्हायला 2 वर्ष लागले ना तरी ते व्याज कळायचं पण नाही. आता काय झालं, या व्यवसायासाठी लागणारी व्हॉल्यूममधली जमीन आहे ना, इट इज नो मोर ॲसेट, आता रॉ मटेरियल झालं आहे. ओके. हे त्यावेळी कंझ्युम करायचं. घेऊन ठेवून आता भाव वाढत नाही, घेऊन ठेवून ते महाग होत जातं. मला प्रोजेक्ट चालू करायचा असेल ना तर त्या भागाची गरज बघूनच मी तिथे जमीन घ्यायला जातो आणि ती इमिजिएटली डेव्हलप करायच्या मागे लागतो, घेऊन त्या जमिनीवर बसत नाही. म्हणजे पूर्वी एक जे हिंदी आपल्याकडचे बांधकाम व्यावसायिक होते त्यांची एक डेफिनेशन होती की बेच के पचताव रख के खाओ. म्हणजे काय, घाईघाईत विकून टाकू नका, ठेवा, कंप्लिशनला तुम्हाला जास्त फायदा मिळेल. आता ती ट्रॅडिशन काय झाली, बेच के खाओ रख के पचताव. मी आता जास्तीत जास्त व्हॉल्यूम मी कंप्लिशनला ठेवू इच्छित नाही, मी टर्नओव्हर करून दुसरीकडे जमीन आज त्याच कमी दरात घ्यायला प्रयत्न करतो.
ओके. शेवटी तो पैसा मी दुसरीकडे जमीन घेण्यातच वापरणार आहे. जर मी इथे 2 वर्ष थांबून राहिलो तर तिथली जमीन 2 वर्ष महागच मिळणार ना. होणार. जे मी 2 किलोमीटर पलीकडे बांधकामाला गेलो तर. बरोबर. तर आमचं गणित खूप सोपं आहे. त्याचं आकर्षण खूप आहे लोकांना. या व्यवसायाचं आकर्षण प्रचंड आहे. पण या व्यवसायात आलं की कळतं की या व्यवसायाची दुःख पण किती आहेत. हां. प्रत्येक व्यवसाय इतका स्ट्रगल, प्रत्येक व्यवसाय इतका स्ट्रेस याही कदाचित जास्त या व्यवसायात आहे. ओके. कारण इतर कुठल्याही व्यवसायात, समजा तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री काढली, तुम्ही रेस्टॉरंट काढलं, तर तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट हे तुमच्या क्लायंटला आवडेल की नाही यावरच तुमच्या व्यवसायाचं यश अपयश अवलंबून असतं. बरोबर. आमच्या व्यवसायामध्ये बांधकाम ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. त्याच्याशी रिलेटेड एक्सटर्नल फोर्सेस आहेत ना, हेच एवढे ॲक्ट करतात आसपासचे ओके. की त्यामुळं बांधकाम प्रत्येक, जसं रेस्टॉरंट चालवताना फूड क्वालिटी, तुमच्या उत्तम दर्जा, उत्तम गाडी मार्केटला आणणं, काय हा तुमच्या यशाचं गणित आहे. बांधकामामध्ये उत्तम बांधकाम करून तुम्हाला यश मिळेल असं नाही आहे, किंवा तुम्हाला यशस्वी व्हाल असं नाही आहे. एक्सटर्नल फोर्सेस इतके त्रास आहेत या व्यवसायामध्ये, कारण त्यात दिसणारा ल्युक्रेटिव्हनेस, इझीनेस दिसतो, कारण लोकांना फिनिश प्रॉडक्ट दिसतं, झालेली बिल्डिंग, म्हणून प्रत्येकाला तिथे येण्याचं हे. आता मग तिथनं बाहेर पडायला मार्ग आहे का? तर मला दुसरं काहीच करता येत नाही ना. ज्या व्यवसायात मी इतकी वर्ष काम करतोय मला तोच करणं आहे. हो. दुसऱ्या व्यवसायाची अक्कलच नाही मला. ते करायला गेलं की मी तोंड घाशीत पडेन. ओके. माझा शेवटचा प्रश्न सर, की सक्सेसफुल रिअल इस्टेट इन्व्हेस्टर होण्यामागे कोणती अशी महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या हिशोबाने? सक्सेसफुल रिअल इस्टेट इन्व्हेस्टर व्हायचं असेल ना तुम्हाला, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला खूप अभ्यास करायला लागतो. म्हणजे काय अभ्यास करायला लागतो की नवीन प्रकल्प कुठले येत आहेत, नवीन कनेक्टिव्हिटी कुठली निर्माण होते, जिओ पॉलिटिकल स्टडी खूप करायला लागतो. रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट इतकी सोपी न, जसं तुम्ही VTBचं नाव घेतलं, त्यांचं एक प्रोजेक्ट आलं आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये मला आवडले की नाही, फ्लॅट घेऊ का, उद्या इथे रिटर्न्स मिळतील का, तसं नाही आहे. कुठलंही प्रोजेक्टचं लोकेशन कुठे आहे, त्या भागात ग्रोथ येते की नाही, अर्ली बर्ड हा बेनिफिट मिळतो तुम्हाला. कसं, आता रिंग रोड होऊ घातला आहे किंवा मग रिंग रोड होतो आहे, तर शहरामध्ये रिंग रोडला कनेक्ट होण्यासाठी पुणे शहरातनं कुठल्या भागात डेव्हलपमेंट चांगले चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कुठल्या भागात चांगल्या पद्धतीने चालू आहे, तिथं मी जाणं आहे आधी. तिथे मी फ्लॅट किंवा कमर्शियल घेणं आहे. म्हणजे कसं, आता प्रोजेक्टमध्ये कमर्शियल 3 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आहे रिअल इस्टेटमध्ये: ऑफिस स्पेसेस, रिटेल म्हणजे कमर्शियल स्पेसेस, आणि फ्लॅट. आता सामान्य गुंतवणूकदार शॉप घेऊ शकतो का? तो हो. सामान्य ऑफिस पण घेऊ शकतो का इन्व्हेस्टमेंट करता? हो. घरच घेतलं पाहिजे प्रत्येक वेळा असं नाही. मग ग्रोईंग एरियामध्ये मी आज समजा शॉप घेतलं, ते मला 1 कोटी रुपयाला समजा ते शॉप पडलं ग्रोईंग एरियामध्ये, आणि तिथे ग्रोथ आल्यानंतर 2 वर्षांनी त्या शॉपचा रेट मल्टिप्लाय होतो. कारण कसं आहे, एका बिल्डिंगमध्ये 200 फ्लॅट येतात, शॉप 5च येतात. हां. 200 फ्लॅटला 5 शॉप येतात. मग सराउंडिंग प्रत्येक प्रोजेक्टमध्ये शॉप असतातच असं नाही. त्यामुळे शॉप्स मल्टिप्लाय होतात, त्यांचे रेट प्लस रेंटल मिळतं तुम्हाला. मग फ्लॅट अशा ठिकाणी आधी घ्या जिथं ग्रोथ येते, जिथे सरकार ग्रोथ, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचं जोरात काम चालू आहे, अशा ठिकाणी आधी जा, तिथे फ्लॅट घ्या, आणि 4 वर्षांनी तिथे ग्रोथ 3 वर्षांनी आली, त्या भागामध्ये नवीन पॉप्युलेशन निर्माण झालं की तिथून बाहेर परत अशा ठिकाणी पडा, ती भाकरी फिरवताना की नफा काढून तुम्ही पुन्हा असे ग्रोथ सेक्टर आयडेंटिफाय करा. आता जसं नवी मुंबई एअरपोर्ट, पुण्यासाठी इमिजिएट आता एअरपोर्ट कुठला आहे, तर नवी मुंबई एअरपोर्ट. हो. नवी मुंबई एअरपोर्ट नंतर आता तो भाग, कनेक्टिव्हिटी पूर्ण इम्प्रूव्ह होणार आहे, ॲक्सेसिबिलिटी इम्प्रूव्ह होणार आहे. आज त्या भागामध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं आहे. पुरंदरचं एअरपोर्ट आहे, त्या भागात जाऊन इन्व्हेस्टमेंट करणं आहे. आता हिंजेवाडीची ॲक्सेसिबिलिटी हा इश्यू आहे, पण आता मेट्रोने कदाचित आपण हिंजेवाडीपर्यंत इमिजिएट पोहोचू शकू सक्सेसफुल झाल्यानंतर. हिंजेवाडीचा आता नवीन GCC ज्या येत आहेत, त्या भागाचं कॉन्सन्ट्रेशन तिथे वाढणार आहे. मग त्याच्या सराउंडिंग तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट करणं आहे. अशा पद्धतीने तुम्ही
जिओ पॉलिटिकल स्टडी कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क जसं म्हणतात ना म्युच्युअल फंडमध्ये, तसं म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करतो त्यावेळी आपण कुठल्या तरी सल्लागार असतो, आपल्याला काही कळत नाही नॉर्मली ते पैसे ते नक्की कुठल्या कंपनीत टाकणार आहे तो फंड मॅनेजर, आपल्याला काही कल्पना नाही. रिअल इस्टेटमध्ये तसं नाही आहे. तुम्ही अभ्यास करणं आहे आणि तो अभ्यास केला तर यशस्वी गुंतवणूक 100% करता येते. ओके. आणि यू मल्टिप्लाय द रिटर्न्स बाय एक्झिटिंग ॲट द राईट टाईम. हां. त्या प्रोजेक्टवर बसून राहणार नाही इन्व्हेस्टमेंटवरती. ओके. प्रॉफिट एनकॅश करायचं आणि मग ती इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे गुंतवणूक करणं आहे. ओके. थँक्यू सो मच सर. खूप इझी वेने तुम्ही सगळं रिअल इस्टेट समजवलात आम्हाला. कसं आहे, रिअल इस्टेट हा इतका सोपा प्रकार आहे कारण हा कॉमन मॅनशी इतका निगडीत आहे ना हां. की तो समजायला सगळ्यांना सोपं आहे. फक्त ते कुठल्या दिशेने जावं हा विषय आहे आणि ते का परवडेल, ते कधी परवडेल काय आणि कुठे घ्यावं हा एक फक्त, आणि कसं घ्यावं, कुणाकडे घ्यावं, ह्या गोष्टी खूप बघण्याच्या गरजेच्या आहेत. अदरवाईज या व्यवसायातलं कॉमन मॅनला समजून सांगण्यासारखं काही अवघड यात नाही, खूप सोपं आहे उलट. बरोबर. आणि मलाही आवडलं यात पार्टिसिपेट करून. खूप मला पहिलं असं वाटलं होतं की मला मेन माहिती नाही आहे रिअल इस्टेटमधलं काय असतं, पण आता ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट खूप गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. नाही, काल मला तुमच्याकडनं कळलं की महाराष्ट्रातल्या Tier 2 Tier 3 सिटीमधल्या या बोलबिडूचा जो खरा व्ह्युअरशिप आहे त्याला हे खरंच जाणून घ्यायचं आहे की त्याला या पुणे मुंबई शहरांचं त्यांच्या गावात येणाऱ्या डेव्हलपमेंटचं काय होऊ शकतं फ्युचरमध्ये, याचं खूप आकर्षण आहे. बरोबर. आणि शहरातला एक तरुण वर्ग वेगळा आणि माझ्यासारखा गावाकडचा तरुण वर्ग वेगळा. आमची स्वप्न खूप वेगळी होती. म्हणजे माझं स्वप्न कधीही पुण्यात येऊन मी कुठला बांधकाम व्यावसायिक होईन किंवा उद्योजक होईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. मला माझं कम्फर्ट, मला एक चांगली नोकरी मिळेल का, त्यासाठी मला पुणे शहरात यायचं आहे काय. तसं तरुणांच्या एक आपल्या गावाकडच्या ॲस्पिरेशन्स वेगळ्या आहेत. मग त्यांना इथं घर घेतल्यानंतर कुठे घ्यावं, काय घ्यावं, कुणाकडे घ्यावं, मग त्याला रोजगारात संधी आहेत की नाही या व्यवसायामध्ये पुण्या मुंबईसारख्या शहरात, हे सांगण्याची मला संधी मिळाली. तर म्हणजे आय फेल्ट अगेन, आय गॉट कनेक्टेड टू माय रूट्स. येस. ही कर्मभूमी आहे पुणे शहर, परंतु मूळ ग्रामीण स्वभावातला जो ग्रामीणपणा आहे, जे रूट्स आहेत ते काय आपल्या माणसातनं जात नाहीत. ठीक आहे. थँक्यू सर. वेलकम. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. केदार सरांनी आपल्याला खूप रिअल इस्टेटच्या इन्साईट सांगितल्या. खूप सोप्या पद्धतीने रिअल इस्टेट काय असतं हे समजून सांगितलं. आणि ह्या सगळ्याबद्दल, या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे टेबल टॉक्सचे एपिसोड बघण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.